सो GS2 चा सिलेबस आपल्याला बघायचा आहे. GS2 हा पेपर जो आहे याच्यामध्ये फार क्वचित मार्क्स येतात असं म्हटलं जातं बघा. ओके, नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत त्यांना याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स येत नाहीत. ओके, जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स काढलं तर त्याचे काय रिझन्स आहेत ते पण आपण समजून घेऊ. याच्यात मार्क्स जर घ्यायचे असले तर ते कसे येतात हे मी स्व अनुभवावरून तुम्हाला सांगतो. ओके, सो बेसिक कसं असतं की जर तुम्ही प्रॉपरली या सिलेबस समजून प्रॉपरली त्याच्यासाठीच्या केस स्टडीज, मग इन केस ऑफ कॉन्स्टिट्यूशन असतील किंवा मग अदर दॅन कॉन्स्टिट्यूशन याच्यामधला जो सिलेबस आहे, प्रिलिम्सची गणितं वेगळी आहेत, इथली मेनची गणितं कम्प्लिटली वेगळी आहेत बघा. सो तो पण डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली आपण डील करू. सो जनरल स्टडीज 2 जो आहे याच्यामध्ये अदर दॅन कॉन्स्टिट्यूशन संविधान सोडलं तर तुम्हाला हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स अशा पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. ओके, की जिच्यावर फिक्स प्रश्न आपल्याला विचारले जातात. तुम्हाला हातात प्रश्न आले की लक्षात येईल की दरवर्षी याच्यावर एक 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 प्रश्न आहे. म्हणजे जेवढे सिलेबसचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर कशावर किती प्रश्न जातात ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर मग गणित तुमच्यासाठी अजून सोपं होऊन जातं बघा. ओके, सो आपण सिलेबस ॲज वेल ॲज प्रश्न कसे विचारले जातात ते समजून घेऊ याच्यामध्ये. सो GS2 आता याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत बघा, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, प्रशासन जे आहे, संविधान. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ प्रिलिम्स. आपली जी प्रिलिम्स आहे त्या प्रिलिम्सचं पार्ट अँड पार्सल आहे. याचा अर्थ असा की पूर्वपरीक्षेसाठी कॉन्स्टिट्यूशन आपण अभ्यासतो. इट मीन्स की प्रिलिम्सचा जो पार्ट आहे तो इथं मेन्समध्ये पण आहे, पण प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती कम्प्लिटली बदलते. कारण प्रिलिम्स कशी असते, MCQ पॅटर्न, प्रश्न 4 ऑप्शन्स. इथं तसं आहे का, नाही. मग इथं प्रश्न कसे येतात त्याचे पण काही सॅम्पल्स आपण बघूयात. देन सोशल जस्टिस. सोशल जस्टिस इट इज अबाउट सोशल स्कीम्स. त्याच्यानंतर जे आहे जसं फॉर एक्झाम्पल नॅशनल पेन्शन स्कीम. दुपारी एक सेशन झालं बघा करंटचं, कुणी कुणी बघितलं बरं ते? गुड. त्याच्यामध्ये एक हे होतं नॅशनल पेन्शन स्कीम. ओके, एक योजना आहे ही सुरुवातीला कुणासाठी होती? ऑनली फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. देन सगळ्या भारतासाठी ओपन आहे. आज तुम्ही पण अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये. महाराष्ट्र टॉपला आहे. सो सोशल जस्टिस काय आहे? सामाजिक न्याय. सामाजिक स्तरावर सगळ्यांना जे आहे इक्वल फुटेजवर घेऊन येणं. सो बेसिकली त्याच्याकरता गव्हर्नमेंट नंबर ऑफ पॉलिसीज घेऊन येते, योजना घेऊन येते आणि तिच्यातून गोष्टीवर केल्या जातात. देन इंटरनॅशनल रिलेशन. ओके, आता तिच्यामध्ये मी तुम्हाला एक फोटो पण दाखवला होता की बघा हे मोहम्मद मुइझ्झू न्यूज होती बघा, मोदींच्या शेजारी बसून जेवलेत बघा. जेवण त्यांना काही गेलं नसणार आहे बट ते बसले होते तिथे. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काय करायचं आपल्याला, तर बेसिक्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन तुम्हाला शिकवले जातील. कीवर्ड्स, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर वगैरे वगैरे. बट प्रश्न कुठं विचारला जातो की करंट इश्यूज कुठले आहेत. मग इंडिया मालदीव्स इज द बेस्ट करंट इश्यू की जो विचारला जाऊ शकतो. एक्सपेक्टेड. युक्रेन रशिया एक्सपेक्टेड आहे. तिकडं जे आहे पॅलेस्टाईन इस्रायल एक्सपेक्टेड आहे. ते नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया. त्यांना नॉर्थ कोरियाने एकदम म्हणजे कार्यक्रमच असा राबवला आहे की त्यांच्याकडची सगळी घाण बलूनमध्ये भरायची आणि ती कुठं टाकायची? साऊथ कोरिया. ते आपल्याकडे पण चालतं बघा. आपल्या अंगणातली घाण किंवा आपल्या बेडकडचा कचरा दुसऱ्याच्या बेडकडे लोटून द्यायचा. कॉट बेसिसवर असतं. हां, होतं का असं? हां, जी लोक एकदम आत्ता कॉट बेसिसवर गेली असतील ते अनुभवतील काही दिवसांनी. जी लोक घरी आहेत, आता तुम्ही म्हणणार अंगणच नाही आम्हाला, तर का ना पुण्यामध्ये अंगण असलेलं पण एक बिल्डिंग उभी राहते बघा. ॲड चालू आहे सध्या पुण्यामध्ये अंगण असलेलं आपलं घर. आणि ज्यांना अंगण नसतं ते खिडकीतून टाकतात बघा दुसऱ्याच्या गाडीच्या छतावर, है ना, केळीची साले. सो बेसिकली जे आहे ना की हे एकदम कॉमन आहे डे टू डे लाईफमध्ये. काही लोक असं करतात, असं करायला नको. सगळेच करतात का? नाही, काही लोक करतात बघा. ओके, सो हे नॉर्थ कोरियाने केलं. मग आता साऊथ कोरियाने काय केलं ते सोल्युशन? त्यांनी आपल्याकडं आपल्याकडं DJ कधी वाजतो? गणपती बाप्पा आला एखादा, है ना, आता लोकसभा झाली, सगळं झालं. मग आपल्याकडे जेव्हा असं स्लॅक पिरियड येतं, आता आपल्याकडे जे DJ तिकडे घेऊन गेलेले आहेत ते. आणि नॉर्थ कोरियाच्या बॉर्डरवर त्यांनी मोठे मोठे साऊंड लावले आहेत तिथं नॉर्थ कोरियाच्या अगेन्स्ट. ओके, आता हे कसं आहे बघा, तुम्ही विचार करा, है ना. 2 लहान मुलांमधलं भांडण, शंकरपाळ्या. सो न्यूजमध्ये काय आहे ना, न्यूजमध्ये नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाचं हे चालू आहे. मग इंटरनॅशनल रिलेशन्स
हे करंटमधून खूप चांगले जे आहेत ते डील होतील तुम्हाला. सो तो एक हे असेल, चांगले आर्टिकल्स मिळतील की ते वाचले पाहिजेत, त्याच्याशी रिलेटेड पण काही लेक्चर्स आपण डील करू बघा. ओके, आता हे UPSCचा ॲसच सिलेबस होतं. याच्यामध्ये MPSCनी 2 गोष्टी केल्यात. असं कॉपी पेस्ट केलं याला आणि एक शब्द इथं टाकला की विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या बाबतीत थोडं वेटेज याला राहील. महाराष्ट्राच्या बाबतीत कुठला प्रश्न, तर एक पॉईंट ॲड केला, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंटवर UPSC ऑलरेडी प्रश्न विचारते, म्हणजे नवीन आहे का तो पॉईंट? नाही. पण तिथं लिहिलेला तुम्हाला दिसतो की तो शब्द तिथं सेपरेटली मेन्शन केलेला नाही आहे, तो इथं केलेला आहे. तर ते कशामध्ये येतं? डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण. ओके, गव्हर्नन्समध्ये डिसेंट्रलायझेशन जे असतं बघा, की समाजाच्या शेवटच्या घटकाला गृहीत धरणं, त्याला जे आहे विचारणं की बाबा तुला काय प्रश्न आहेत, काय इश्यूज आहेत. सो तो कन्सर्न तिथं येतो. सो बेसिकली एकदम क्लिअर आहे बघा हे, इन केस ऑफ गव्हर्नन्स असेल किंवा इतर बाबतीत. तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ UPSC. फक्त याला मेन्शन करून दिलं. त्याच्यावर प्रश्न पण काय विचारले जातात ते पण मी सांगेल. की फॉर एक्झाम्पल की व्हॉट आर द चॅलेंजेस फेस बाय लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया. त्यांच्यासमोर समस्या काय? सगळ्यात मोठी समस्या त्यांची फंडिंग. बापबाळांना भैया सबसे बडा रुपया त्यांच्याकडे नाही. आता तरी चांगलं फंडिंग पंचायतला मिळतं, आधी मिळत नव्हतं तेवढंसं. सो तो पण एक कन्सेप्ट आहे पंचायतच्या बाबतीमध्ये. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग ते प्रश्नांची पण जे आहे झेरॉक्स उद्या मिळून जाईल तुम्हाला, म्हणजे नोट जी आहे ती PYQची, तिच्यावरून पण तुम्हाला कम्पेअर करता येतं. सो प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे, मराठी इंग्लिश दोघं आहे, सिलेबस तुम्हाला तोंडपाठ पाहिजे बघा. ओके, बाय हार्ट पाहिजे. का बाय हार्ट करायचा सिलेबस? आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्या सिलेबसमध्ये काय आहे आणि काय नाही. तुम्ही जेवढं क्लिअर राहाल, म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम हेच आहे इथं की सिलेबस माहीत असणं. नंबर ऑफ टाईम्स असं होतं की सिलेबसच प्रॉपरली माहीत नसतो. आपण बुक लिस्ट फॉलो करतो बघा. पहिली स्टेप काय असते? बुक लिस्ट फॉलो करणं, की XYZ पुस्तक आहे आणि मग ते मी वाचत बसलो आहे. मग त्या पुस्तकात दिलेले सगळे मुद्दे आपल्या सिलेबसशी रिलेट करतात का? सो तो एक मुद्दा याच्यामध्ये मॅटर करतो. किंवा पुस्तक डिस्क्रिप्टिव्हसाठी कसं वाचलं पाहिजे, MCQसाठी कसं बघितलं पाहिजे, हा पण एक मेजर कन्सर्न असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल संविधान याच्यामध्ये आहे, तुम्हाला उद्या फंडामेंटल राईट्सवर प्रश्न विचारला, म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जे आहे, तुम्हाला प्रश्न विचारला की मूलभूत हक्क जे आहेत तर ते त्याच्या संबंधी समजा फॉर एक्झाम्पल फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असणारे कलम खालीलपैकी कोणते? विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल बिलॉंग्स टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. मग आर्टिकल 19 टाकलं तुम्ही तिथे. ओके, कलम 19 टाकलं ते. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न विचारताना ते असं विचारत नाही. तिच्यामध्ये काय आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनमुळं काय काय घडलेलं आहे त्याची एक केस आपण इथं बघू. राहुल गांधींची केस आहे लास्ट इयरची जी आहे ती आपल्याला इथं बघायची आहे बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे काय प्रकरण आहे. ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट असा शब्द आहे बघा तिथं सिलेबसमध्ये ते आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे का सिलेबसमध्ये, त्याच्याशी संबंधित केस आहे. ती केस कशी रिलेट करते? फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे बोलताना तुमचा ताबा पाहिजे तुमच्या जिभेवर जे आहे. ओके, तुम्ही काय बोलता काय नाही बोलत. उद्या जे आहे तुम्ही जर एखाद्याला अपशब्द वापरले तर तो काय करू शकतो? मानहानीचा दावा ठोकू शकतो तुमच्या आगे. ओके, असं ते होऊ शकतं. सो तुम्हाला बोलण्याची मुभा संविधान देतं, पण पाहिजे ते बोलण्याची मुभा आहे का तिथं? तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बोलू शकता. कंडिशन अप्लाय, समोरच्याची डिग्निटी हॅम्पर होता कामा नाही. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. ओके, आता याच्यामध्ये बघा सिलेबसमध्ये काय काय. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान जे आहे हे सिलेबसचा भाग आहे. भारताचं संविधान प्रिलिम्समध्ये पण आपण अभ्यासतो. सो हा पार्ट तुम्हाला मेन्स आणि प्रिलिम्समध्ये कॉमन आहे. फक्त याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आहे की कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला इथं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या याच्याने डील करायचं आणि इकडं जे असतं प्रिलिम्समध्ये तर ते MCQनी डील करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे, आता लक्ष्मीकांत याच्यासाठीचं पुस्तक कॉन्स्टिट्यूशनला वापरलं जातं रुटीन जे आहे. लक्ष्मीकांतचा जर कुठलाही टॉपिक तुम्ही ओपन केला तर त्याच्या सगळ्यात शेवटी काय दिलेलं असतं? क्रिटिसिझम नावाचा एक पॉईंट तुम्हाला तिथं मिळेल बघा. म्हणजे भारताचं संविधान बनलं, त्या संविधानावर लोकांनी काय भाष्य केलेलं आहे? क्रिटिसिझम. ओके, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह कोण बोलतं आहे, निगेटिव्ह कोण बोलतं आहे, वगैरे 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 असं सगळं ते आहे. ओके, सो मूळ त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो इन केस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह.
म्हणजे फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय बरं? मूलभूत कर्तव्य. हां, कुठले कुठले असतात बरं मूलभूत कर्तव्य? कोण सांगेल? किंवा जाऊ द्या संविधानातले, चला आम्ही आजपर्यंत वाचलं नाही आहेत, काही इश्यू नाही आहे. मला सांगा मूलभूत कर्तव्य कुठले कुठले असतात बरं? किंवा तुम्हाला काय वाटतं की हे मूलभूत कर्तव्य आहे आपलं? मतदान करणे. गुड. चला इकडं जे आहे की डिग्निटी आपल्याला जे आहे मेंटेन करायची आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन असेल, नॅशनल अँथम असेल, अजून प्रत्येक गोष्ट ही शास्त्रशुद्ध पद्धतीने बघायची. ओके. सायंटिफिक टेम्परामेंट, की हे खरंच योग्य आहे का, मग त्याला खरंच काही बेस आहे का सायंटिफिक, असं बघण्याचं आहे. ओके. हां, तुम्ही जर एखाद्या हिस्टोरिकल प्लेसला व्हिजिट केली तर तिथं निबंध लिहायचे नाही. बरेच लोक तिथं लिटरेचर लिहितात भिंतींवर, झाडांवर. हां, ओके. हां, डिग्निटी ऑफ विमेन आहे, महिलांचा आदर तुम्ही करा. आता हे वेगवेगळ्या फंडामेंटल ड्युटीज आहेत. तिच्यातल्या किती फंडामेंटल ड्युटीज आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत? 11. आता सगळ्यात पहिलं यांनी सांगितली होती की वोटिंग, पण ती आहे का तिच्यामध्ये? तर नाही, संविधानामध्ये नमूद केलेली नाही. मतदान केलं पाहिजे, खरं तर ही तिच्यामध्ये असायला पाहिजे, हे क्रिटिसिझम. मग उद्या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आता लोकसभेचं इलेक्शन पण झालं बघा, की मूलभूत कर्तव्यांमध्ये मतदानाचा हक्क जो आहे किंवा मतदानाचं कर्तव्य जे आहे प्रत्येक नागरिकाचं, तर ते समाविष्ट करायला हवं किंवा नाही. करायला पाहिजे का बरं? येस. कुणीही सांगेल की हां नाही महत्त्वाची गोष्ट आहे, मी केलं नाही पण करायला पाहिजे, आहे का ना? महत्त्वाचं आहे, करा करा, चांगली गोष्ट आहे. मग का करायचं हे पण तिथं लिहायचं आपल्याला, की तुमचं मतदान का तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या मतदानामुळे काय होतं? तुम्ही डिसाईड करता की तुमचं प्रतिनिधित्व कोण करणार आहे. बरं, आता तुम्ही मतदान केलेली व्यक्ती निवडून नाही आली म्हणजे तुमचं मत वाया गेलं असं होतं का? नाही. म्हणजे बऱ्याच लोकांचा तो एक FAQ असतो ना, वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगळे विचार असतात, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स, की बाबा मी दिलेलं आहे आणि ती व्यक्ती निवडून नाही आली म्हणजे मत वाया गेलं. किंवा कधी कधी असं असतं, मला याला मत द्यायचं नाही पण हे निवडून हेच तर येणार आहे, मग देऊन काय फायदा. हां, सो अशा पद्धतीने पण विचार होतात. मग वोटिंगचं महत्त्व नेमकं काय आहे, मतदान केल्याने काय होऊ शकतं, आपल्या देशाबद्दल ते किती मॅटर करतं, अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये वर्क करतात बघा. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. ओके. सो आता याच्यामध्ये जे आहे ना, की तुम्हाला सगळ्या गोष्टी इन केस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हिस्टोरिकल अंडरपिनिंग्स म्हणजे जे आहे की पार्श्वभूमी कशी आहे, आपलं संविधान कसं बनत गेलं, कसं इव्हॉल्व झालेलं आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस इव्हॉल्व होते बघा, तर त्याच्या मागं बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही आत्ता सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला भेटलात, त्याच्यामध्ये बिरुदेवनी सांगितलं की 2020मध्ये मी लेक्चर्स बघायचो, तिथून माझा संबंध आला. ॲक्च्युली स्पॉटलाईट इव्हॉल्व होत गेलेलं आहे, त्याची पण एक हिस्ट्री आहे टिपिकल जी आहे, की हे कसं जन्माला आलं. तुम्ही यूट्यूब चॅनलला गेलात, ओल्ड व्हिडिओज बघत गेलात तर तिच्यातून जे आहे तुम्हाला अजून गोष्टी कळतील तिथं बऱ्याचशा ज्या आहेत. ओके. सो बेसिक गणित कसं आहे ना याच्यामध्ये, की आपलं संविधान कसं जन्माला आलं किंवा संविधानातली एखादी XYZ गोष्ट तिथं कशी आली, त्याचे काय रिझन्स आहेत, त्याच्या मागं काय पार्श्वभूमी आहे, तर अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तिच्यामधले फीचर्स काय काय आहे, घटना दुरुस्ती जी असते बघा, अमेंडमेंट. आता बघा प्रश्न कसे विचारले जातात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, सिम्पली जे आहे ना, 52वी घटना दुरुस्ती माहिती आहे पण तुम्हाला, 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. अमेंडमेंट म्हणजे काय, आपलं जे संविधान आहे मूळ, त्या संविधानात आपण काही बदल करू शकतो, आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे तेवढी. बरोबर. आता मला सांगा, ही फ्लेक्झिबिलिटी आपल्याला कोणी दिली, तर कॉन्स्टिट्यूशन मेकर जे आहे बघा आपले जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाकीची जी सगळी मसुदा समिती होती ते प्लस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, तिच्यात डिबेट झालेले आहेत आणि त्यांनी हे संविधान दिलं आणि ते संविधान बदलण्यासंबंधी पण आपल्याला जे आहेत त्यांनी काय दिलेत, तर ते अधिकार दिलेत की तुम्ही अशा गोष्टी बदलू शकता की ज्या काळानुरूप गरजेच्या आहेत. आता आपण सगळं जुनं घेऊन चालू शकतो का? नाही चालू शकत. आता थोड्या वेळापूर्वी आपण अंगणाबद्दल बोललो की घराला अंगण असावं. अंगणात काय तर सारवलं जातं, तुम्ही बसू शकता, तिच्यावर रांगोळी काढली जाते वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. मग आता इथं फ्लॅट सिस्टीममध्ये आहे का बरं रांगोळी काढायला स्कोप तुम्हाला? तुम्ही काढली जरी तरी पुढच्याला जायचं आहे तर तो तिच्यावर पाय ठेवूनच जाऊ शकतो, तिथं जागाच एवढी आहे, त्याला पण काही स्कोप नाही. किंवा इथं लोकांना घाई इतकी आहे की जागा जरी असली ते कदाचित बघतील नाही बघतील तुमची रांगोळी तिथं.
सो मूळ ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या की काळानुरूप काही बदलावं लागेल आपल्याला, मग आयदर आपल्याला आपली रांगोळी काय करावी लागेल, घरात काढावी लागेल, आपणच बघायची ती. पहिले अंगणात काढली तर अख्खं गाव बघत होतं, सांगत होतं की ती छान काढली, किंवा विचारत होते हे कोण आहे बाबा ही कलाकृती करणारं, दाखवा आम्हाला, हा ना. कार्यक्रम गडबडला किंवा विचारतात लोक. सो बेसिक जे आहे ना या सर्व प्रोसेसमध्ये की काळानुरूप बदलणं काय असतं. आता काय आलं, रांगोळीचे स्टिकर आलेत बघा, चिपकून टाकायचं दारासमोर, पाय ठेव, पाणी टाक तिच्यावर, काही प्रॉब्लेम, तशीच तशी राहते ती रांगोळी. काळानुरूप काही बदल होतात, ते अपरिहार्य आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला संविधानात बदल करण्याची मुभा दिलेली आहे. मग आता 52वी घटनादुरुस्ती, अशा वेगवेगळ्या घटनादुरुस्ती आपण करत गेलो. आता जसे जसे सरकार येत जातात त्यांना वाटतं नवीन येतं पार्लमेंटमध्ये की हा ही गोष्ट बदलली पाहिजे, तर तसे जे आहेत मोर दॅन 100 अमेंडमेंट्स आहेत, तिच्यामध्ये बदल आहेत आपल्या संविधानात. हिच्यामधली 52 नंबरचा जो बदल आहे तो कशा संबंधी आहे, अँटी डिफेक्शन म्हणजेच पक्षांतर बंदी. आता महाराष्ट्राचं राजकारण बघा गेल्या 2-3 वर्षात, हां, आपण झोपेतून उठतो सकाळी तेव्हा आपल्याला कळतं काहीतरी वेगळं घडलेलं आहे, दुपारी झोपेतून उठतो आपण तेव्हा कळतं की अजूनच काहीतरी वेगळं घडलं आहे या महाराष्ट्रात. हां, आता बघा घडलं काय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात फक्त. जसं फॉर एक्झाम्पल 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे बघा, हे कधी झाली होती, 1985 मध्ये, बरोबर. यालाच म्हटलं आता अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर बंदी संबंधीचं अमेंडमेंट आहे. अँटी डिफेक्शन और पक्षांतर बंदी. ओके, म्हणजे एका व्यक्तीने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं नाही, त्याच्या संबंधीचा मुद्दा आहे. का जायचं नाही बरं, आता तुम्हाला जर तिथं घरात त्रास देत असतील एखाद्या, तर तुम्ही घर सोडून बाहेर जाता ना, सब गुस्सा करते मैं घर छोड़ के जा रहा हूँ. इथं तशी मुभा नाही आहे, जा तुम्ही, मग ती मेंबरशिप जाईल तुमची. पण लोकांना काय पाहिजे, पक्ष पण वेगळा पाहिजे आणि माझी मेंबरशिप पण इंटॅक्ट राहिली पाहिजे. कारण निवडून येणं एवढं सोपं आहे का बरं, एवढा मनस्ताप, एवढा खर्च, एवढा गुलाल, एवढे फटाके, परत गॅरंटी नाही त्याची. सो मूळ ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की एखादी व्यक्ती ए समजा जो आहे एक्स पक्षामध्ये आहे, त्यांनी एक्स पक्षाचं तिकीट घेऊन तो निवडून आलेला आहे, तर त्यांनी त्याच पक्षात राहणं अपेक्षित आहे फॉर नेक्स्ट 5 years. तो जर बी वाय पक्षामध्ये जात असेल किंवा झेड पक्षामध्ये जात असेल तर ॲक्सेप्टेबल नाही. असं साधं सरळ सिंपल गणित हवं. ओके, बरं याची स्टोरी मी एकदा मागच्या CBVच्या एका सेशनमध्ये सांगितली होती. गेलालाल नावाचा कॅरेक्टर होतं बघा. ओके, ही आपण स्टोरी एखाद्या वेळेस शिकताना बघू. गेलालाल जो आहे, नावातच गेला आहे त्याच्या, गेला. ओके, यांनी 2 पॉलिटिकल पार्टीजला फुल गोल गोल फिरवलं होतं. हा रात्रीतून इकडून तिकडं जायचा, तिकडून इकडं यायचा. सत्ता स्थापनेसाठी एक माणूस पाहिजे होता. मग हे प्रत्येकजण त्याला आमिष द्यायचं काहीतरी, तुला गोंड्याची टोपी देईल, तुला कपडे शिवून देईल, तुला चप्पल पण घेऊ, आपण कोल्हापुरी वाजणारी चप्पल घेऊ, हा ना, बुलेटवरून तुझी मिरवणूक काढू. असं भरपूर दोघीकडून चालायचं. तिकडून गेलं की ते सांगायचं बघा मला इतकं भेटतं, तुम्ही काय देणार, मग ते अजून एक गोष्ट ॲड करून द्यायची तिथं, मग हे मंत्रीपद घे, मग ते घे, मग ते घे, असं त्यांनी गोल गोल फिरवलं होतं. ही एक स्टोरी फार फेमस आहे. आयाराम गयाराम नावाची जी म्हण आहे बघा, ती इथून आली असं म्हटलं जातं. सो हे सगळं थांबलं पाहिजे, याच्याकरता काय केलं, हा चेंज केला. पण आता काय सिच्युएशन आहे, आताची सिच्युएशन आहे बघा, पक्ष फोडतच नाहीत, ते क्लेम करतात की हे घर आमचं आहे, तुम्ही बाहेर निघा. ओके, म्हणजे दुसऱ्या पक्षात जायचं नाही. आता हे कशासाठी होतं, एनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठीचा कन्सर्न होता, बरोबर. आता यांनी काय क्लेम करायला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहे त्या घरातल्या इतर मेंबर्सनी म्हणणं की आजपासून हे घर आमचं आहे आणि तुमचा इथं काही संबंध नाही. एक तर आम्ही सांगू तसं राहायचं, आम्हाला खिचडी आवडते, आम्ही रोज खिचडी करणार, तीच खायची, नाही तर मग नाही का बाहेर, तुमचा प्रश्न आहे. मग याच्यासाठी आपल्याकडे काही कायदा आहे का आजच्या डेटमध्ये, नाही. मग प्रश्न विचारला जातो की 52व्या घटनादुरुस्तीत परत बदल करायचा का. उत्तर आहे यस, वी हॅव टू गो फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग. याला म्हणते डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न कसे विचारले जातात.
म्हणजे जे डिबेट घडतायत ते तुम्हाला समजून घ्यावे लागतात, त्याच्यानुसार तुम्हाला मुद्दे सांगितले जातील, ते तुम्हाला तिथं लिहायचे. ओके. आता हाच MCQला प्रश्न कसा विचारला तो सिम्पल, अँटी डिफेक्शनचं कलम कुठलं, अमेंडमेंट कुठली, त्याच्या संबंधीचे प्रोव्हिजन्स काय, एवढं तुम्हाला विचारणार. MCQमध्ये तिथं ऑप्शन्स पण आहेत, ते तुम्हाला गोल करायचे. लक्षात आलं प्रश्न कसा बनतो. आता हा प्रश्न कशावरून बनला, करंट सिच्युएशनवरून बनला. बघा आत्ताची जी करंट सिच्युएशन आहे त्याच्यावरून. दॅट्स व्हेरी क्लिअर. मग हा पेपर जो आहे हा करंटनुसारच डील होत जाणार. ज्याचं करंट स्ट्रॉंग तो इथं स्ट्रॉंगली उभा राहतो. तुम्ही जर म्हटलं की मला बुक लिस्ट द्या तर 4 पुस्तकाची नावं मी पण सांगेल, पण ते तिथं वर्क करणार नाही. सिन्सिअरली लेक्चर करणं, सिन्सिअरली नोट्स इथं प्रॉपर रनिंग नोट्स घेणं, आणि तुम्हाला जी नोट प्रोव्हाइड केलेली आहे त्या नोटमध्ये एकदम प्रॉपर ॲज पर टॉपिक तिच्यामध्ये काही डेटा दिलेला आहे. ओके. सो तो डेटा जो आहे तो तुम्हाला जस्ट कशासाठी आहे, मानसिकता, हा माझ्याकडे आहे काहीतरी, पण ते तसं नाही आहे. हे करंट ओरिएंटेडच डील होतं. म्हणून याच्यामध्ये मार्क्स का येत नाही बऱ्याच लोकांना, कारण ते पुस्तकं घेऊन बसतात. हा पुस्तकांपेक्षा जे आहे की पुस्तकातून काय पाहिजे, बेसिक क्लिअर पाहिजे तुमचं, की 52व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न येतो, व्हॉट इज 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट, हे तुम्हाला नीट माहीत पाहिजे. किंवा ते डायरेक्टली विचारतात, एखादी केस विचारतात. बघा जसं फॉर एक्झाम्पल आहे केशवानंदा भारती केस, आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, तिच्यामध्ये जे आहे ना केसेस आहेत वेगवेगळ्या, ज्यांनी आतापर्यंत हे केसेस जे असतात बघा, मी काय करेल त्या केसेसची प्लेलिस्ट जी आहे ना ती टेलिग्रामला शेअर करतो. आपलं स्पॉटलाईट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, कॉमन जे आहे त्याच्यामध्ये टाकून देतो. प्रत्येकाने केसेस बघा, तर तिथं काय होईल, केसेस काय आहेत ना, एखादा खटला कोर्टामधला की ज्या खटल्यामुळे काहीतरी चेंजेस तिथं झाले. जसं आज आपण माथेरानचं एक्झाम्पल बघितलं. माथेरानला आता हात रिक्षा जे चालवतात त्यांना पण ई रिक्षा मिळणार आहे. सो एक केस कोर्टामध्ये गेलेले आहेत ते, आणि तिथून त्या गोष्टी झाल्या, समजा कोर्टाने आदेश दिले, तर मग ते जजमेंट्स असतात वेगवेगळे, आणि जे खूप माइलस्टोन जजमेंट्स असतात तिच्यावर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला डायरेक्टली केसचं नाव घेतील आणि ते विचारतील की ह्या केसबद्दल आम्हाला सांगा. पण ते पण कसं असतं, ते रिलिव्हंट असलं पाहिजे. आता याच्याशी संबंधित केसेस कुठल्या आहेत, तर किहोतोलोवनच्या केसेस ज्या आहेत, त्याच्यानंतर जे आहे सादिक अली केस आहे बघा, शिवसेना खटला जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे या प्रत्येक गोष्टीचा. ओके. सो तुम्हाला शिकवताना काही गोष्टी मी सांगेल की हां हे बघून घ्या, हे इथं इथं दिलेलं आहे, ते त्याच दिवशी तिथंच क्लिअर करून घ्यायचं. जसं आता तुमचा होमवर्क काय झाला, खरं तर आता तुमचं वय नाही आहे होमवर्क देण्याचं वगैरे, आता हे तुम्हाला तुमच्या लेवलला डील झालं पाहिजे. स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जायचं, तिथं केसेस आहेत. मी तुम्हाला इकडं पण स्पॉटलाईट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथं पण प्रत्येक व्हिडिओ असतो, त्याच्या खाली लिंक असते टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून देईल, त्या सगळ्या केसेस तुम्ही बघू शकता. ओके. सो तो पण तिच्यातून एक गोष्ट तिच्यातून क्लिअर होऊन जाईल. सो नेक्स्ट वन जे आहे बघा, चला इकडं जे आहे सौरभने इकडं काही टाकल्यात बघा ना बिल्किस बानो केस वगैरे जे आहेत, अशा भरपूर केसेस ज्या आहेत त्या न्यूजमध्ये येत असतात, त्या तुम्ही बघणं गरजेचं. तुम्हाला एवढं लक्षात आलं ना प्रश्न कसा बनतो, कोणाला काही कन्फ्युजन याच्यामध्ये, आणि ते वेळोवेळी जे प्रश्न बनतील, आता हे होऊन गेलेलं आहे, हे तुम्हाला विचारतील का, नाही. आपली परीक्षा आहे 2025मध्ये. सो त्या अनुषंगाने जे डिबेट्स असतील ते आपण वेळोवेळी डिस्कस करू. ओके. आता हे सगळं जे आहे कॉन्स्टिट्यूशनच आहे, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ युनियन अँड स्टेट्स. ओके. आता तुम्ही जर शपथविधी बघितला असेल तर त्या शपथविधीमध्ये ते म्हणायचे बघा संघ असा शब्द यायचा तिच्यामध्ये. ओके. म्हणजे काय, केंद्र सरकार, RSS नाही. ओके. एकाने तो पण प्रश्न विचारला, मग हे BJPचे लोक आहेत, मग ते संघ संघ म्हणतात हां हिंदी. सो तो एक रेफरन्स लक्षात ठेवा. ओके. सो बेसिकली जे आहे बघा हे संघ व राज्य, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे संबंध कसे असतात बरं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ गुजरात. आता कसं असतं की जिथं BJPचं शासन आहे किंवा NDA आला होता, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. ओके. BJP आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांचं सरकार कुठं आहे, आता महाराष्ट्रामध्ये आहे बघा. ओके. शिवसेना BJP जे आहे किंवा इतर काही लोक त्याच्यामध्ये. तर मग इथं संबंध कसे असतात, चांगले असतील बघा. का, कारण एकाच विचारधारेची लोक तिथं आहेत. आता याच्यावर या वाक्यावर काही लोक आक्षेप घेऊ शकतात, विचारधारा शब्दावर. ओके. सो बेसिकली जे आहे की एका पक्षाचे किंवा
एकाच अलायन्समधले जर दोघीकडे असतील सत्तेमध्ये तर संबंध जरा चांगले असतात. जर याच्या उलटा कार्यक्रम असला तर दिल्लीमध्ये काय चालू आहे बघा तुम्ही, अरविंद केजरीवाल वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इकडं जे आहे ममता दिदी आहेत बघा वेस्ट बेंगॉलमध्ये, तिथला आणि जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आताचे केंद्राचे रिलेशन तर ते कसे आहे, स्ट्रेस्ड आहे, ते तणावपूर्ण आहे. कारण दिदी म्हणतील की हे नाही मला असंच पाहिजे, ते म्हणतील नाही असं होणार नाही, मग जाऊ देते. सो हे रिलेशन्स जे आहेत तर ते यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, लोकल लेवलला हे कसं डील केलं पाहिजे. सो हे तुम्हाला विचारलं होतं. आता सेंटर स्टेट रिलेशन हा प्रिलिम्ससाठी पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. इन डेप्थ आपण प्रिलिम्समध्ये पण शिकतो. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत सगळे ते कॉन्स्टिट्यूशनचे आता मेन्समध्ये पण शिकू आपण आणि त्याच्यानंतर आपण कुठं शिकणार, परत प्रिलिम्समध्ये पण शिकणार. म्हणजे याचं 2 रिव्हिजन तर तुमचे असे डायरेक्टली होतात, ते पण एकदम इन डेप्थमध्ये जे आहेत. आफ्टर दॅट हिच्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते CBBमध्ये पण होणार आहेत. सो 3रं रिव्हिजन तिथं पडेल तुमचं आणि 1 डे रिव्हिजन सेशन्समधून अजून तुम्हाला बेनिफिट तिथं मिळून जातं. सो असा तो कन्सर्न आहे. देन नेक्स्ट वन, सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन, डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन. आता बघा सेपरेशन ऑफ पॉवर्स जे आहे, आता जस्ट इमॅजिन करा की जर सगळे अधिकार एका व्यक्तीच्या हातात दिले आपण तर काय होईल. कुठली व्यवस्था आहे, कुठलाही देश आहे, सगळे अधिकार एकाच्या हातात देऊन टाकले तर आयुष्याचा किंग जॉन उन होऊन जाईल. बघा माहिती आहे तुम्हाला किंग जॉन उन कोण आहे, उत्तर कोरिया है ना, त्याचा सर्वे सर्वा जो आहे तो म्हणतो मी म्हणल तसंच. आपल्याकडे समारंभ आहे, जेवण ठेवायचं आहे, तो मला वांग्याचीच भाजी आवडते, सगळे वांगेच खाते. त्याला म्हणतं आम्हाला नाही आवडत, नाही नाही वांगेच खायचे तुम्ही. ओके, वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, वांग्याचा ठेचा, वांग्याचं लोणचं, कारण किंग जॉन उनला आवडतं ते. एकाच्या हातात जर सगळ्या पॉवर्स गेल्यात तर काय होऊ शकतं. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, लॉर्ड ॲक्टनचं वाक्य आहे बघा. सत्ता भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता पूर्णपणे भ्रष्ट करून टाकते. कारण माहिती आहे सगळं माझ्याच हातात आहे, मी ऐकणार आहे का कुणाचं, नाहीच ऐकणार. सो आपण काय करतो, हा बॅलन्स टिकला पाहिजे. सो देर इज सेपरेशन ऑफ पॉवर्स आपल्या संविधानामध्ये मग ते आहे. कॉन्स्टिट्युशनलिझम आणि त्याचं संबंधित 2 तासाचं एक सेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते मी इथंही शिकवेल तुम्हाला. पण मागच्या याच्यातलं ते एक लेक्चर आपण यूट्यूबवर टाकलेलं आहे, ते तुम्ही आज रात्री बघा. काय काय बघायचं ना आज रात्री, केसेस बघा, हे लेक्चर बघा. मला जेवायचं आहे, त्याच्यानंतर 2 लोक भेटणार आहेत, मग चर्चा करायची आहे, मग थोडंसं यूट्यूबवर जायचं आहे ना, सोशल मीडियावर. सो सोशल मीडियाचा यूज जो आहे तो कसा पाहिजे, आपल्या कामापुरता पाहिजे, पॉझिटिव्ह आस्पेक्टने जेवढा होईल तेवढा, बाकीचं आपल्याला नको. ओके, रात्री नाही झालं तर सकाळी लवकर उठून करा. पण तुम्ही जर सांगितलेल्या गोष्टी पटापट केल्या तर इथं जे बोलतो आहे मी किंवा इथं जे शिकवलं जाईल वेगवेगळ्या फॅकल्टीद्वारे ते तुम्हाला काय होईल, प्रॉपरली ग्रास तुम्ही करू शकता. सत्य आहे बघा, कारण खोटं आपण कधी बोलत नाही. सो ते तुम्हाला करावं लागेल बघा, सेपरेशन ऑफ पॉवर्स. आता हे कसं असतं, फॉर एक्झाम्पल आपली पार्लियामेंट आहे बघा. ओके, म्हणजे संसद. एकीकडं आपल्याकडं जे आहे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, ज्युडिशरी आहे बघा. ओके, म्हणजेच काय, न्यायपालिका. म्हणजे जर उद्या पार्लमेंटने असा कुठला निर्णय घेतला, म्हणजे आता बघा एक गोष्ट होती 2024 इलेक्शनचा जर तुम्ही प्रचार वगैरे बघितले तर तिच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की जर परत एकदा BJPला संधी मिळाली तर BJP काय करेल, संविधान बदलून टाकेल. असा एक प्रचार जो होता, प्रचाराचा एक मुद्दा होता, तो इंडिया आघाडीकडून होता. मग आता तिच्यामध्ये पण फोटो वगैरे आले आहेत बघा, पंतप्रधान हा ना, संविधान त्यांच्या हातात आहे, नतमस्तक झाले वगैरे. भारताचं संविधान बदलणं जे आहे, जसं तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे तशा काही गोष्टी तिथं क्लिअर आहेत, तुम्ही बदल करू शकता. कंडिशन अप्लाय, यू कान चेंज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याचा जो मूलभूत ढाचा आहे, फॉर एक्झाम्पल सेक्युलर आहेत आपण, धर्मनिरपेक्ष, सर्व धर्मांना समान वागणूक, हे जे तत्व आहे हे तुम्ही बदलू शकत नाही. ओके, हे क्लिअर आहे तिथं. सो ते संविधान बदलणं तितकंसं सोपं नाही आहे. म्हणजे काय होतं ना, किंवा संसद जी असते पार्लियामेंट,
तिने जर असं एखादा निर्णय घेतला की आपल्या संविधानामधला खूपच महत्त्वाचा बदल आहे, तो ॲक्सेप्टेबल नाही किंवा तो मूलभूत ढाच्याच्या पलीकडे जाऊन आहे, तर काय करते न्यायपालिका? त्याला कट डाऊन करून टाकते की नाही, तुम्ही हे करू शकत नाही. यालाच सेपरेशन ऑफ पॉवर असं म्हटलं जातं. ओके. सो नेक्स्ट वन जे आहे, कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज. ओके. इतर देशांच्या संविधानाबरोबर भारतीय संविधानाची तुलना करणे. आता प्रत्येक देशाचं एक संविधान आहे, मग आपलं संविधान आणि त्यांचं संविधान जसं आपण कंपॅरिझन करतो बघा, आपलं लाईफ आणि इतरांचं लाईफ, बरोबर की नाही? माझ्या मित्राला IT मध्ये चांगला जॉब लागला आहे ना, 10 लाखाचं पॅकेज मिळालं आहे, लगेच त्यांनी टाकलेलं राहतं बघा है ना, 2-1 महिन्यात गाडी बुक करून टाकतं, लाईफ एकदम सॉर्टेड आहे. जॉब भेटला 1-2 महिन्यामध्ये तर गाडी बुक केली जाते, कारण EMIवर आहे सगळं. बजाज अलियन्स 500 रुपयात है ना, घेऊन जा घरी, नंतर बघू आम्ही ओढून आणायचं कधी. ते बेसिकली जे आहे ना की हे इतकं सॉर्टेड आहे लाईफ, तिच्यामुळे जे असतं की हां एवढं आहे का, हां मग ते टाकणार तिकडं, मग आपण कम्पेअर करतो किती भारी चालू आहे. 4 दिवसांनी ते एंगेजमेंटचे फोटो टाकतं, आपण लायब्ररीत कोपऱ्यात बसलेलो असतो आहे का, तिथं हवा पण नीट लागत नाही आपल्याला, है ना, ते पण बिन शेंगदाण्याचे. सो असं सगळं जे आहे ना की कंपॅरिझन, म्हणजे हे तुम्ही करता जसं आपल्याला काय करायचं आहे, भारतीय संविधानाचं इतर देशांच्या संविधानावर. मग तुम्ही म्हणणार देश तर इतके पार एकदम आहे ना 190+, जे खूप महत्त्वाचे आहेत. भारतीय संविधानाशी ज्याचा डायरेक्टली इनडिरेक्टली काहीतरी कॉन्टॅक्ट येतो किंवा असं काहीतरी घडतं, जसं फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनबद्दलचा मधला मुद्दा चर्चेमध्ये घेतला होता त्यांनी. सो ते जे न्यूजमध्ये जर काही असेल तर त्याच्यातून ते वर्क होऊ शकतं. अदरवाईज जे आहे की जसं तुम्ही जर लक्ष्मीकांत वाचता येतं, तिथं वारंवार रेफरन्स कशाचा येतो, USच्या कॉन्स्टिट्यूशनचा, UKच्या कॉन्स्टिट्यूशनचा येतो, कारण तिथं इंग्रज इथं राहून गेले तर त्यांचा डिरेक्टली इम्पॅक्ट आहे. हे स्ट्रक्चर जे आहे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याचा जो ढाचा आहे तो काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 1935चा कायदा, ते त्याचं स्ट्रक्चर आहे. मग तो रिफ्लेक्शन ते तिथं येतं. मग त्यांचं आणि आपलं काय काय चेंजेस आहेत ते तिथेही दिलेलं आहे. US पण काय होतं की सुरुवातीला हे असं विचारायचे, पण आता बरंच पुलाखालून पाणी गेलं आहे, मग ते काय करतात, थोडासा वेगळा तिच्यामध्ये अप्रोच घेऊन येतात, वेगळे देश पण विचारतात. पण कुठले देश ज्याचा काहीतरी रिलिव्हन्स असतो करंटमध्ये, जो तुम्हाला इथं शिकवला जातो, सांगितला जातो, त्याच्यानुसार ते होतं. असं एकदम उचलून काहीतरी बाबा चिठ्ठ्या टाकल्या आहे ना, ये बरं इकडं बाळा काढ एक चिठ्ठी है ना, हां मग ह्या देश टाका तिथं, असं होत नाही. याचे रिलिव्हन्स असतात, याचे जे आहे इंटरलिंकेजेस असतात बघा. ओके. जसं फॉर एक्झाम्पल ही एक न्यूज आहे बघा. ओके. द हिंदू नावाचा जो न्यूजपेपर आहे त्याची ही न्यूज आहे, व्हॉट इज हॅपनिंग इन फ्रेंच टेरिटरी ऑफ न्यू कॅलिडोनिया. आता जी लोक तुमच्यापैकी रेग्युलर लेक्चर बघतील बघा, त्यांना हे मॅपमध्ये मी दाखवलं आहे, याची हिस्ट्री सांगून झाली आहे सगळी. तुम्ही जर सिन्सिअरली करंटचे सेशन बघत असाल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, हा पेपर पण हातात घ्यायची गरज तुम्हाला नाही आहे, तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग तेच सांगितलं होतं. मग आता इथं काही अमेंडमेंट्स केल्या जातात बघा, न्यू अमेंडमेंट बिल. आता त्यांच्या इथं मग सिम्पल येतं की ते अमेंडमेंट कशी करतात. त्यांना जर फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही चेंजेस करायचे आहेत तर ती प्रोसिजर काय आहे. जसं भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करायला अमेंडमेंट जे आपण म्हटलो की घटना दुरुस्ती बदल करायचा आहे काहीतरी. आता सिम्पल आहे बघा, एखादं लग्न ठरलं आहे, लग्न होणार आहे, आणि त्या लग्नामध्ये जे आहे मेनू ठरवायचा आहे तुम्हाला, बरोबर, की लग्नाच्या दिवशी अक्षता पडल्यानंतर काय खाणार आहे आपण लोक. मग तिच्यामध्ये सजेशन्स भरपूर असतात, अख्खं गाव सजेशन देतं तिच्यामध्ये. मोतीचूरचे लाडू ठेवा, तो म्हणतो हा ना गुलाबजाम ठेवा, एखादा म्हणतो जिलेबी ठेवा, एखादा म्हणतो राजाराणी ठेवा. राजाराणी माहिती आहे का तुम्हाला, विदर्भामध्ये गेलो होतो मधल्या काळामध्ये, है ना, विदर्भात नाही मराठवाड्यामध्ये, आणि आमच्या एका मित्राचं लग्न होतं, तिथं होतं राजाराणी, आणि ते पंक्तीमध्ये जोरात ओरडायचा तो राजाराणी राजाराणी. मला असं वाटलं नवरदेव नवरीला म्हणतोय काय, पण ते तिकडं होते आणि हे इकडं होतं. म्हटलं हे कुठले राजाराणी आहे, तर बुंदी असते ना मोतीचूरची बारकी बुंदी आणि तिच्यात गुलाबजाम छोटे, ते मिक्स करायचे, ते म्हणजे राजाराणी. सो असे नंबर ऑफ आयटम्स असतात बघा. सो असे भरपूर सजेशन येऊ शकतं. आता समजा विचार करा, लग्न आयदर मुलाच्या घरी असेल मुलीच्या घरी असेल. आजकाल अजून वेगळा ट्रेंड आहे की इकडं पण नाही तिकडं पण नाही, दुसरीकडंच कुठंतरी असतं, हा ना. डेस्टिनेशन तर फार मोठी मोठी जनता करते डेस्टिनेशन, आजकाल फार लांबून जुळून आलेलं आहे, तर मधला एखादा मार्ग पकडतात ते की आम्ही इतकं लांब यायचं का तुमच्याकडे. मग ते म्हणतं की सगळ्यांना, मग कारण ट्रॅव्हलिंगचा खर्च प्रचंड आहे,
आणि लग्नाला तर प्रत्येकाला यायचं इथं आहे का ना. सो त्या केसमध्ये जे मधला असा एखादा बिंदू पकडतात, मग तरी पण एक असतं की हे मॅनेज कोण करणार. मग आता आहे तर मुलाकडचे आहे किंवा मुलीकडचे आहे, तर मग तिच्यामध्ये आपली सोशल स्ट्रक्चर काय आहे की डॉमिनन्स कोणाचा आहे, मुलाकडच्यांचा. म्हणजे अमेंडमेंट जर करायची असली मेनूमध्ये, म्हणजे तुम्ही जर सांगितलं मुलीकडं लग्न आहे, त्यांनी सांगितलं की बाबा पुरी भाजी आहे ना, लोणचं XYZ, त्याच्यानंतर स्वीट, तिच्यामध्ये मोतीचूरचे लाडू आहेत, पण मग मुलाकडचे म्हटले नाही नाही त्याच्या जागी आम्हाला जिलेबी पाहिजे, तर पटकन अमेंडमेंट होऊन जाते. हां नाही नाही त्यांना जिलेबी पाहिजे, जिलेबी घ्या. एक तर दोनच ऑप्शन आहे, एक तर त्या मोतीचूरच्या लाडूची जिलेबी करा, नाही तर मोतीचूर बरोबर जिलेबी पण ठेवा. पण मग बजेट वाढतं, म्हणून काय करायचं, रिप्लेसमेंट. हां ना, इंडियन सोसायटी जी GS1 अभ्यासाला आहे, ते रणजित सर लेक्चर घेतील नेक्स्ट वीकमध्ये. पण बेसिक कसं आहे की यालाच अमेंडमेंट म्हणतो आपण, की जे ठरलं होतं बाबा एक तिच्यात बदल करायचा, तर तो झाला बदल. पण तिथं काही अशी खूप प्रोसिजर आहे का, नाही. ते मुलाकडचे ते म्हटले करून टाका बदल, इथं तसं नसतं. ओके, इथं एक प्रक्रिया असते की जर बदल करायचा असला तर तुम्हाला त्याच्याबद्दल सुचवावं लागेल. मग जी लोक आहे त्याच्यावर डिस्कस करतील, मग त्याच्यावर मतदान करतील. मग जर जास्त लोकांनी हो म्हटलं तरच जिलेबी, नाही तर मोतीचूरच खायचं आहे तुम्हाला. एवढं क्लिअर आहे. आणि प्रत्येक देशामध्ये अमेंडमेंट करण्यासंबंधी जर प्रोव्हिजन असेल, असं पण मिळू शकतं की नाही करायची आम्हाला अमेंडमेंट, तिथं प्रोव्हिजन असेल की हेच फायनल आहे. जसं राजा असतो बघा, संविधानच नाही, राजा म्हणेल तसं, संपला विषय. सो बेसिक त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला इथं डील करायच्या असतात. मग आता हे अमेंडमेंट संबंधी इथं चर्चा सुरू आहे बघा. मग उद्या प्रश्न काय विचारला जाऊ शकतो आपल्याला की फ्रान्समध्ये कशी अमेंडमेंट होते आणि भारतात कशी अमेंडमेंट होते, कम्पेअर करायचं. झाला तुमचा प्रश्न तयार. मग याच्याकरता तुमची नजर कशावर पाहिजे, न्यूजपेपरवर पाहिजे, की काय चालू आहे काय नाही चालू आहे, तिच्यातून प्रश्न तुम्हाला येणार आहेत बघा. ओके, मग याचा अर्थ बेसिक सिलेबस म्हणून करायचं नाही काही, तर नाही. आपल्याला करायचं बेसिक सिलेबस म्हणून आपण काय शिकणार, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला खूप सांग. तुम्हाला जर अमेंडमेंट काय असते हेच माहीत नाही तर पुढचा विषयच येत नाही तिथे. ओके, बेस परफेक्ट असला तर बिल्डिंग कितीही पण उंच उभी राहू शकते. पण बेस जर गडबड असला तर थोडा जरी पाऊस पडला तर वरच्या मजल्यावरचे गल्लीत येऊन पडतात बघा सगळे. तर तसं आपल्याला नको. सो ही एक न्यूज आहे. अशाच पद्धतीने गोष्टी डील होतात, एवढं लक्षात ठेवा. बरं, आता तुम्ही म्हणाल की मराठी न्यूजपेपर आपण रेफर करू शकतो का, तर यस, मराठी न्यूजपेपर आपण वाचू शकतो. पण कम्पेअर करा, एका दिवशी एक इंग्रजी पेपर घ्या आणि एक मराठी पेपर घ्या, दोन्ही पेपर समोर ठेवा. दोन्ही पेपर समोर ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक्झाम ओरिएंटेड अप्रोच किंवा जास्तीचा डेटा जो आपल्याला मिळतो आहे तो कुठून मिळतो आहे, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस अशा याच्यातून. शेवटी आपल्याला अल्टिमेट काय करायचं आहे, पोस्ट पाहिजे आपल्याला चांगले मार्क्स पाहिजेत आणि आपल्याला इन व्हायचं आहे. तर थोडासा त्रास तुम्हाला घ्यावा लागेल. याचा अर्थ मराठी पेपर वाचायचेच नाही का, नाही, तसं काही नाही आहे. याच्यामध्ये जवळपास 60-70% कॉमन गोष्टी तुम्हाला सापडून जातील. पण तो जो इनरिचमेंटचा 30-40% जो कन्सर्न आहे ना, तो तुम्हाला इथून मिळतो. पण त्याच्याकरता तुमचं काम आहे की तुम्हाला सिन्सिअरली लेक्चर करायचे, हे काम माझं आहे, मी ते डील करून देईल. सो तो कन्सर्न तुम्हाला राहत नाही. नेक्स्ट वन, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. आता बघा हे सिंपल आहे. आता संसद आणि राज्य जे आहे त्याच्या संबंधीच्या बाबी तर त्या डील करायच्या. बघा आता इथं कमलेशचा जो प्रश्न आहे, मराठी पेपर कोणता रेफर करायचा, तर लोकसत्ता तुम्ही वाचू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण संडेला वगैरे पुरवण्या येतात बघा बऱ्याचशा ज्या आहेत, सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स आहे, लोकसत्ता आहे, त्याच्या पुरवण्या असतात. पुरवण्या वगैरे बघितल्या ना, चतुरंग वगैरे जे आहे तिच्यात आर्टिकल्स असतात चांगले. फक्त ते एक्झाम ओरिएंटेड आर्टिकल्स तेवढे बघायचे. अदरवाईज तिच्यामध्ये नातेसंबंधांवर बोलू काही वगैरे असले प्रकार आपल्याला नको आहे. ओके, 2010 मी या शहरात जॉब करत होतो आणि मग तिथं माझ्या अंगावर पाल पडली, आपल्याला काय करायचं ना त्याच्याशी. हां, आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहेत का, मग त्याच्याकरता काय पाहिजे, सिलेबस बॅक ऑफ माइंड पाहिजे. सिलेबस म्हणून सांगितलं तो पाठ पाहिजे तुम्हाला माहीतच पाहिजे. हा मुद्दा GS2 मधला आहे. मग सकाळी पण समजतं तिथं जेव्हा सांगितलं होतं की हां हे GS2 मध्ये घ्या, हे GS3ला एक्झाम्पल घ्या, तर मग तिथे तर डील होतं बघा. तो सिलेबस पाठ असला पाहिजे, म्हणजे असला पाहिजे. तुमचं काम आहे या वीकमध्ये सिलेबस पाठ करून टाकायचा डायरेक्ट. कुठल्या पेपरमध्ये काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. स्पॉटलाईटच्या प्रत्येक स्टुडंटच्या बिलकुल टिप ऑफ टंग पाहिजे सिलेबस. कधी पाठ होईल, नीट वाचा, स्वतःच्या हाताने लिहून काढा तो सिलेबस. तुमच्या जवळ प्रत्येक वेळेस सिलेबसची कॉपी असली पाहिजे, म्हणजे असली पाहिजे, एकदम क्लिअर आहे की पटकन डील झालं पाहिजे ते. ओके, नेक्स्ट वन, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, कार्यपालिका, न्यायपालिका, रचना. हे बेसिक आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, हे शिकणार आहे आपण हिच्यामध्ये. म्हणजे मूळ संविधानाचा हा सगळा क्रक्स आहे बघा. आता हा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा जो मुद्दा आहे
हा यांनी काय केलं होतं, UPSCचा जो सिलेबस होता तिच्यामध्ये हा मुद्दा MPSCने ॲड केला होता राज्यसेवेसाठी. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, हिच्यावर ऑलरेडी UPSCने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे UPSC हिच्यावर प्रश्न विचारत नाही, विचारून झालेले आहेत, फक्त यांनी वेगळा टाकलेला आहे, म्हणजे तो नमूद केला आहे. तुम्ही जर कम्पेअर केले 2 सिलेबस तर हे तुम्हाला तिथं दिसतं. म्हणून इथं मी खाली नोट पण टाकून दिलेली आहे की हे मुख्य परीक्षेसाठी जे आहे याचा समावेश नाही आहे तिथं. पण इथं फार क्लिअर आहे की प्रश्न काय काय विचारलेले. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, यांचे चॅलेंजेस, फंडिंगचे इश्यू वगैरे वगैरे. किंवा मधल्या काळामध्ये एक घटना महाराष्ट्रामध्ये काय केलेलं होतं की गावात सरपंच डायरेक्टली निवडून द्यायचा एकमताने. जे आहे जसा अमेरिकेचा प्रेसिडेंट तसा आपल्या गावातला सरपंच. अमेरिकेचा प्रेसिडेंट सगळी अमेरिका निवडून देते बघा, आपल्यासारखं नाही आहे. आता आपले पंतप्रधान कोणी निवडून दिलेत, खासदारांनी निवडून दिले. जेवढे खासदार आपण दिलेत त्यांना तिच्यातून पंतप्रधान निवडून आले. त्यांनी ठरवलं की हां आमच्या नेतेपदी जे आहेत कोण आहेत, तर ते मोदीजी आहेत. अमेरिकेत आता निवडणुका होणार आहेत बघा, ते डोनाल्ड ट्रम्प आपलं आहे ना फुल जोर लावतो आहे, त्याचे पाय ओढतात सगळे आहे ना. वेगवेगळ्या शिक्षा, खटले, कामच तसे केलेले आहेत, काय करतील लोक. आता डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा अजून XYZ जी लोक आहेत ना तिथं निवडणूक लढवणारी, तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटसाठी प्रत्येक नागरिक मतदान करतो की प्रेसिडेंट मला कोण पाहिजे. 2 कॅन्डिडेट्स तिथं आहेत त्याच्यापैकी. तसंच आपण सरपंचासाठी केलं होतं. परत सरकार बदलली, परत चेंज. मग तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तिच्यामध्ये सरपंच डायरेक्टली जनतेतून निवडून द्यायचा का. हेड ऑफ विलेज जो असेल, शुड वी गो फॉर डिरेक्ट इलेक्शन फॉर सरपंच और हेड ऑफ विलेज, सांगा काय वाटतं बरं तुम्हाला. आता गावातलं कोण कोण आहे हात वर करा बरं. प्रॉपर गावात राहतो जसं मी आहे, म्हणजे माझं मूळ गाव आहे, आता नाही राहत समजा, पण आमचं पण गावच आहे, आम्हाला पण सरपंचच आहे समजा, बरोबर. सो मग आता मला सांगा की तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर सरपंचाला बघा रुटीन एक पद्धत आहे की सदस्यांमधून निवडून देणं, सदस्य सपोर्ट करतील, आणि डायरेक्टली गावातून निवडून देणं. काय योग्य वाटतं बरं तुम्हाला. चला यांचं म्हणणं आहे की सदस्यांनी निवडून देणं, तिकडं मागून कोणीच म्हटलं जनतेतून निवडून देणं. जयदीपचं म्हणणं आहे जनतेतून निवडून द्यायचं. ओके, आता या प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट आहेत. एखादी अशी व्यक्ती असू शकते की ती गावाचा कायापालट करू शकते, अख्ख्या गावाला माहीत आहे, तर ते त्याला सरपंच बनवू शकतात. पण सदस्य त्याला बनवतीलच याची काही शाश्वती. ते म्हणतील आपल्यासाठी कोण सोयीचं आहे ते पहिले बघा, किंवा त्या सदस्यांच्या नाड्या ज्याच्या हातात आहे तो त्यांना खेळवू शकतो. मग मूळ प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरं अशा व्यक्तीला निवडून दिलं तुम्ही की जो एकदमच गावाचा कायापालट करू शकतो. जर सदस्यांनी कोऑपरेटच केलं नाही त्याला, मग सरपंच ग्रामपंचायतमध्ये बसले की सगळे सदस्य चहा प्यायला बाहेर. मैं और मेरी तन्हाई अक्सर हे बात करते की हा ना कशाला लढवली ग्रामपंचायत. मग प्रत्येकाचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. म्हणजे इथं गोष्टी कशा आहेत, प्रश्न कसे बनतात, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली जाईल शिकवताना. इथं काय काय पॉसिबिलिटी आहे. ऑलरेडी तुम्हाला जे PYQ दिले जात आहेत हे UPSCने विचारलेले PYQ आहे. सो हे PYQ जर तुम्ही बघितले तर काय होईल, तिच्यातून तुम्हाला कळेल की किती वेगवेगळे प्रश्न यांनी ऑलरेडी विचारले आणि येत्या काळात काय विचारले जाऊ शकतात. सो विल फोकस ऑन एक्सपेक्टेड क्वेश्चन्स टू, है ना, काय पॉसिबिलिटीज काय आहे आणि एक्सपेक्टेड काय आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट लिहून घेणं गरजेचं आहे की हां हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बरं हिच्याबद्दल तुम्ही गावात पण चर्चा करू शकता. तुम्ही तुमच्या आईवडिलांशी चर्चा करू शकता की आपल्या गावातले सरपंच, आपल्या गावातले सदस्य काम करतात, काय प्रॉब्लेम आहे आपल्या गावामध्ये नेमका, आपल्या गावाचे प्रश्न सुटले. महाराष्ट्रामध्ये आदर्श गावांची नावं सांगा बरं मला पटकन, तुम्हाला माहीत असणार आहे. राडेगण सिद्धी आहे, हिवरे बाजार आहे बघा. अजून एवढा मोठा महाराष्ट्र, पुरोगामी आहे आपला महाराष्ट्र, तिच्यामध्ये एवढे कमी आदर्श गावं जी आहेत किंवा जी नावाजलेली गावं आहेत समजा, हे सोडून पण काही गावं आहेत, पण केवढी गावं आहेत ना. किंवा एखाद्या आदर्श गावाच्या शेजारचं गाव आदर्श गाव का होत नाही, मग याची काय कारण आहे. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावासमोर काय समस्या आहे आणि या समस्या का नाही. मला सांगा, एवढी लोक आता जवळपास मोर दॅन 80% गावामधली लोक आहात सगळे. रस्त्यांचे प्रॉब्लेम किती गावात आहेत बरं, हातवर करा बरं. रस्ते बरं कधीपासून येते प्रॉब्लेम, हा ना, इंग्रजांच्या वेळेसपासून प्रॉब्लेम आहे. सगळेच दोषी जे आहेत ते होते. मग ती डेव्हलपमेंट का नाही झाली, त्याचे काय रिझन्स आहेत, त्याच्यासाठीचं फंडिंग का नाही मिळालं आपल्याला. काही लोकप्रतिनिधी फंडिंग खेचून आणतात बघा,
काही लोकप्रतिनिधींना कळतच नाही की आपल्याला निवडून का दिलं आहे किंवा निवडून आल्यानंतर करायचं काय असतं. मग ह्या दोन गोष्टी पण माहीत पाहिजे की निवडून आलो आहे आपण, आता पुढं काय, जेवण वगैरे झालं हा ना, दिल्ली फिरून झाली, पुढचं काय. सो तुम्हाला तो फंडिंग आणता आला पाहिजे. तुमच्या इथलं जे लोकल लिडरशिप आहे त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं असतं. म्हणजे कुठंतरी जे आहे ना इनडिरेक्टली, प्लस गावामध्ये काय असतं, ग्रामपंचायत तिची काय होते, तिथं ग्रामसभा पण भरवते ग्रामपंचायत. मग ग्रामसभेचं मेंबर कोण असतं, ऑल दोज हू हॅव कम्प्लिटेड 18 years अँड ऑल्सो इनरोल देअर नेम इन इलेक्टोरल रोल्स. 18 वर्षे पूर्ण मतदार यादीत नाव, ते सगळे लोक काय आहेत. म्हणजे तुमचं पण काम आहे की तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे, तुम्ही ग्रामसभेला असला पाहिजे. पण आमच्याकडची ग्रामसभा 5 मिनिटातच डिस्पर्स होऊन जाते. कोण कोण ग्रामसभेला गेलाय बरं तुमच्या इथं, हा ना, कशी असते ग्रामसभा चैतन्य. ग्रामसभा सुरू होते है ना, त्याच्यामध्ये जे निवेदन वगैरे होतं, मग एखादा कोणीतरी असतो तिथं जो मोठी आतिषबाजी करतो. तिथं ती आतिषबाजी इतकी असते, त्याचा प्रकाशच इतका प्रखर असतो की सगळ्यांचे डोळे मिटतात आणि क्षणार्धामध्ये ती ग्रामसभा जी असते तर ती विलुप्त होते. ब्लॅक होलसारखं त्यांना वॅक करून ओढून घेते, संपलं, गेली ग्रामसभा. काही ग्रामसभा ह्या पेपरवर असतात. हे प्रॅक्टिकल उत्तर तिथं आलं पाहिजे की काय प्रॉब्लेम्स आहेत. बुकिश कार्यक्रम नाही आहे. आजच्या डेटमध्ये तुमच्या गावात काय प्रॉब्लेम्स आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांना काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हे तुम्हाला कोण सांगू शकतं, त्या गावात राहणारी लोक सांगू शकतात. फक्त बंद राखसला पकडायचा नाही, बॅलेन्स उत्तर आलं पाहिजे, हा ना. नाही तो आग्ना सरपंच पूर्वी फुलोरा से होगा असं नको आलं. सगळ्यांची मतं तुम्हाला घेता आली पाहिजे की काय काय इश्यू आहेत हे समजून घेणं. असे प्रश्न इथं विचारले जातात. म्हणजे मूळ ग्रामपंचायतचं स्ट्रक्चर प्रिलिम्ससाठी इम्पॉर्टंट आहे. हां, पण त्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंज करायचं आहे का, त्याचे काही लॉसेस म्हणजे आहेत, त्याचे काही बेनिफिट्स आहे, त्याच्यावर चर्चा आपण कशात करतो, डिस्क्रिप्टिव्हमध्ये करतो. ओके. ग्रामपंचायत जी आहे, हां, ग्रामसभा ही सगळे कार्यकर्ते बोलवलेले आहेत तिथं, बघा बसले शांततेने चर्चा करतायत, हे बोलतायत, हे ऐकतायत. अशी ग्रामसभा पाहिजे आपल्याला की हिच्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, प्रत्येकाने मत मांडणं आणि ते इतरांनी ऐकून. ओके. आता तो पंचायतचा 3रा सीझन ज्यांनी ज्यांनी बघितला असेल बघा की एवढे एवढे गावं अलॉट झाले आणि हे एवढे एक्स्ट्राचे गावं इकडे गेले. घरं जी आहेत ती इंदिरा आवास योजना, मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे याच्यामध्ये की प्रधानमंत्री आवास आहे ना, वेगवेगळ्या योजना, याचे बेनिफिशरी शोधताना प्रॉब्लेम्स येतात. आपल्या इथं प्रॉब्लेम्स येतात म्हणजे बेनिफिशरी इंटेन्शनली शोधले जातात. म्हणजे प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत मिळते का आपल्या इथं. ज्याच्याकडे 50 एकर जमीन असते ते पण पिवळं कार्ड घेऊन फिरतंय आपल्याकडं. मग हे पिवळं कार्ड त्याला देताना तुम्ही चेक केलं का की बाबा ही व्यक्ती खरंच ती आहे का की ज्याला हे पिवळं कार्ड मिळालं पाहिजे. येलो कार्ड, 3 प्रकारचे कार्ड आपण बघतो, केशरी, पांढरं, माहिती आहे ना. रेशनिंगचं कार्ड असतं, घरी जाऊन बघाल तर घरच्या नावानं फोटो टाका आपलं कार्ड नेमकं कुठलं आहे. सो तो एक कन्सर्न याच्यामध्ये असतो बघा. मग आता ही ग्रामसभा आहे तर ही ग्रामसभा होणं तिच्यामध्ये जे आहे, आता हे काय ना, याला विकेंद्रीकरण म्हटलं जातं. डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण ही संकल्पना जी आहे की ग्रामपंचायत म्हणजे मूळ जो काही आपला सगळ्यात बेस आहे तिथले प्रश्न पण सुटले पाहिजेत, तिथले प्रश्न त्या स्वतः त्या लोकांनी विचारात घेतले पाहिजे. याच्या आधी पंचायत आलो, याच्या आधी 73-74व्या घटनादुरुस्ती येऊन त्याला प्रॉपर कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं गेलं, म्हणजे त्याच्या पॉवर्स वाढवल्यात, ते स्थान भक्कम केलं. अशा गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. सायलेंट फीचर ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जे आहे बघा, आता हा एक कायदा आहे 1950, 1951, 2 कायदे आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950, 1951. इथं फक्त एवढं आहे, तर तुम्हाला दोघी कायदे जे आहेत ते बघणं अपेक्षित आहे बघा, 1950, 1951. आता या कायद्यांमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत रिगार्डिंग इलेक्शन, निवडणुका. ओके. आता बघा सिंपली जी आहे ही केस तुमच्या समोर आहे, राहुल गांधींची. एप्रिल 13, 2019, 2019 मधला एक किस्सा आहे. राहुल गांधींना ओळखता ना तुम्ही सगळे, गुड. हां, तर शक्यतोवर आताच्या याच्यामध्ये अशी परिस्थिती राहिली नाही आहे,
राहुल गांधी मेक्स अ डेरिगेटरी कमेंट ऑन मोदी सरनेम ॲट पोल रॅली इन कोलार कर्नाटका. आता बघा 2019 मध्ये राहुल गांधींनी एक स्टेटमेंट केलं होतं मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल. ओके, बरोबर. आता मूळ मुद्दा असा आहे की प्रत्येक कम्युनिटीचा जर विचार केला तर तिच्यामध्ये कॉमन सरनेम भरपूर असतात बघा, कॉमन सरनेम. मग तिच्यामध्ये जे आहे पाटील असतील, महाजन असतील, चौधरी असतील, सिंग असतील, कपूर असतील, बरोबर. मग आता XYZ व्यक्तीबद्दल हे कमेंट होती. मग आता मोदी समुदायातल्या एका व्यक्तीने यांच्या अगेन्स्ट कोर्टात जाऊन केस केली बघा. ओके, आता हे घडलं होतं 13 एप्रिलला. 16 एप्रिलला BJPचे MLA होते सुरतचे पूर्णेश मोदी, त्यांचं नाव मोदी आहे, पूर्णेश मोदी. त्यांनी जे आहे डिफेमेशन कंप्लेंट टाकली. डिफेमेशन म्हणजे काय? मानहानीचा खटला किंवा मानहानीचा दावा. मानहानी म्हणजे काय? आमचा अपमान झाला. अपमान चांगला माहीत असेल बाबा तुम्हाला, है ना. आपल्याकडे कुठल्याही कार्यक्रमात 2-4 रुसलेले कार्यकर्ते असतात की ज्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला योग्य तो मान दिला गेला नाही. आम्ही आलो, आमच्याकडे कुणी बघितलं सुद्धा नाही. आत्या ओके. सो बरं की तिकडून कॅमेरा नाही आहे. हां, आत्याने बघितलं असतं तर मग आत्या म्हटली असती बरोबर ठीक आहे, याच्या लग्नात असा राडा करते, याला चांगलं लक्षात राहील. ओके. सो मानहानी किंवा अपमानजनक हे वाक्य होतं आणि त्याच्यातून जे आहे तर ती केस त्यांनी केली बाबा, तर तो खटला जे आहे कंप्लेंट फाईल केली मे 2, 2019. ओके. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी जे आहे समन इश्यू केलं गांधींना की तुम्ही या, मत मांडा. इथं समन बोलवलं आहे की बाबा यावं लागेल तुम्हाला. ऑक्टोबर 10 मध्ये जे आहे ते कोर्टात आले बघा आणि त्यांनी सांगितलं की मी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते काही अयोग्य नव्हतं, त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही की बाबा मी काहीतरी गैर केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. नॉट गिल्टी बाबा, मला मान्य करत नाही मी, बरोबर. क्लिअर. मार्च 7 गुजरात हायकोर्टने सांगितलं ट्रायल ऑन पूर्णेश मोदी प्लिया जे आहे बघा. चला हिच्यावर जे आहे ट्रायल आपण घेऊ. आता हे कधीचं आहे? 19. चालू आहे कार्यक्रम 22 पर्यंत. तारीख पे तारीख हा पण एक प्रश्न आहे आपल्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न GS2 मधला की बर्डन ऑन ज्युडिशरी. आपल्या ज्युडिशरीवर एवढं बर्डन आहे, एवढ्या केसेस आहेत. म्हणजे माझ्याकडे रागाने बघितलं केस, आमच्या अंगणात येऊन दात घासले केस, त्यांच्या गच्चीवर जे आहे पाणी पडतं, त्यांनी जे आहे त्यांच्या गच्चीतलं पाणी जे आहे डायरेक्ट गटरीत पडत नाही, PIL है ना. सगळ्यांच्या वरचं पाणी जे आहे तर त्याच्यासाठी है ना वेस्ट वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. वेगवेगळ्या PIL जे आहे जनहित याचिका त्या पण येतात आपल्याकडं. आता जनहित याचिका ही खूप चांगलं त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. आता PIL कसं असतं ना, जनहित याचिका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे तुमचा डायरेक्टली संबंध नसला तरी तुम्ही जाऊन सांगू शकता की पोहे बनवताना तिच्यात शेंगदाणे टाकणं कंपल्सरी असावं असं मला वाटतं आणि न्यायालयाने तिच्यावर स्वतःचं मत व्यक्त करा. पोह्यांशिवाय शेंगदाणे किंवा शेंगदाण्याशिवाय पोहे याला काही एक अर्थ नाही. हे क्लिअर करावं कोर्टाने करावं. मग याच्यात असा विषय येत नाही की तुम्ही दुकानावर गेले होते, तुम्ही पोहे घेतले आणि तिच्यात शेंगदाणे नव्हते आणि तुमचे 20 रुपये गेले, त्यातले 3 रुपये परत मिळावे, असा काही संबंध नाही. थर्ड पर्सन असं डील करू शकतो. ओके. सो मूळ त्या PILचं पण प्रचंड बर्डन आपल्या ज्युडिशरीवर आहे. प्लस त्या ज्युडिशरीमध्ये सगळे जजेस जे आहेत त्यांचे अपॉइंटमेंट नाही आहेत, तिथं वॅकेन्सी राहते, म्हणजे न्यायाधीश पण पूर्ण नाही आहेत. मग ते केसेस कोण ऐकणार, बरोबर. तर हा एक प्रश्न आहे आपला की एवढा वेळ का लागतो, तारीख पे तारीख. ते सनी देओलने केवढा संताप केला आहे ना, द्या निकाल आमचा. तिच्यात ती केस ऐकता ऐकता तो जज त्याची ट्रान्सफर होऊन जाते. मग नवीन जज येतो, तो म्हणतो सांगा पहिल्यापासून, मी ऐकलंच नाही नेमकं काय झालं होतं, नाही तर मग मी अभ्यास करतो. आणि अभ्यास करणं भयंकर असतं. किती दिवस अभ्यास करणार तुम्ही? तिच्या कोर्टाला सुट्टी आपल्याकडं प्रचंड, तिच्यावरून पण मधल्या काळात डिबेट झाला हा ना. आता परत किरण रिजिजू यांनी शपथ घेतली आहे बघा. कुठलं मंत्रालय घेतलं त्यांनी?
त्यांनी त्यावेळेस बिलकुल हात धुवून मागं लागले होते ते ज्युडिशरीच्या मागं. ते म्हटलं एवढे दिवस सुट्टी नाही द्यायची कोर्टाला. मग चीफ जस्टिस म्हटलं की ठीक आहे, अजून एक कॅलेंडर एकदम प्रॉपरली सुट्टीचा आम्ही डिक्लेअर करतो, की जजेसवर प्रेशर असतं, जजेसला विचार करावा लागतो, जजेसला अभ्यास करावा लागतो त्या केसचा, नुसतं येऊन ऐकून निर्णय देणं असं काम नसतं वगैरे वगैरे. तो एक डिबेट झाला. तो पण एक मुद्दा आहे की ज्युडिशरीला सुट्टी असावी, न्यायालयाला सुट्टी असावी की नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्यांना, जशा आपल्या शाळेला असतात तशा न्यायालयाला पण असतात. मग उन्हाळ्यात तुम्ही शाळेच्या ग्राउंडवर पण खेळू शकता, तिकडे पण जाऊन खेळू शकता, क्रिकेट वगैरे काय प्रॉब्लेम. याचा अर्थ न्यायालय पूर्ण बंद असतं का? तर नाही. तिथं जे आहे वॅकेशन बेंच असतं, म्हणजे जर खूप महत्त्वाची काही गोष्ट सुनावणीस आली तर ती घेतली जाते, पण जे रुटीन कारभार असतो तो बंद आहे तिथं. मग हे तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात बघा. मग याचे हे आहेत की ज्युडिशरीवरचं बर्डन, ज्युडिशरीमध्ये लागणारा वेळ, न्यायाधीशांच्या नियुक्त्या, झालं तुमचं ज्युडिशरी. हे 3-4 प्रश्न झाले, संपला विषय. येतो हिच्यात लिहायचं काय ते आपण शिकताना सांगेल मी, तेवढं लिहा. इथं जे सांगितलं जाईल किंवा ज्या गोष्टी आपण डील करू तेवढे जरी मुद्दे तुम्ही तिथं लिहिले तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स येतील. ओके. मग आता 2022मध्ये ही केस इकडं आली. ओके. गुजरात हायकोर्टाने जे आहे ट्रायलला जे आहे स्टे दिला होता बघा. त्याच्यानंतर फेब्रुवारी 23मध्ये जे आहे बघा, आता मार्च 22 नंतर 1 वर्ष शांतता होती. गुजरात हायकोर्टाने स्टे काढला बघा. इथला यांनी दिला होता गुजरात हायकोर्टाने स्टे, की जर स्टे बदला 1 वर्षांनी स्टे काढला, परत चर्चा करू म्हटलं. ओके. मार्च 23 सुरतचं मॅजिस्ट्रेट कोर्ट जे होतं बघा, त्यांनी राहुल गांधींना गिल्टी तिच्यामध्ये म्हटलं की राहुल गांधींनी जे काही स्टेटमेंट केलं होतं तर ते अयोग्य होतं. त्याच्यासाठी त्यांना शिक्षा किती? 2 वर्षाचा कारावास, 2 इयर जेल टर्म. आता ज्या व्यक्तीला 2 वर्ष कारावासाची शिक्षा होते त्या व्यक्तीकडे जर MLA, MP म्हणजे खासदार, आमदार असं कुठल्या पदावरती व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचं ते पद जाईल. 2 वर्षाची शिक्षा त्यांनी भोगायची. पुढचे 6 वर्ष ती व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे किती वर्ष बाजूला? टोटल 8 वर्ष. हे कशात सांगितलं आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 मध्ये सांगितलं. ह्या कायद्यानुसार तुम्हाला घरी बसावं लागेल, 2 वर्ष जेलमध्ये आणि 6 वर्ष घरी. राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवू शकत नाही तुम्ही, MP बनवू शकत नाही, निवडणूक लढवू शकत नाही. आलं कनेक्शन? अशा केसेस असतात बघा, तिच्यामध्ये आपण शिकतोय कुठला काय इश्यू आहे तो तुम्हाला समजावून सांगितला होतो. आता इथं नंतर मग बरंच, मग आता त्यांनी डिस्क्वालिफाय झाले, त्यांचा बंगला गेला, मग व्हिडिओ वगैरे पण बरेच आहेत त्याचे बघा तुम्ही. ओके. एप्रिल 20. मग आता याच्यामध्ये जे आहे की बरं ते चाललं बघा, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये झालं, हायकोर्टाने जे आहे तिच्यावर परत स्टे आणि त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि तिथं ते म्हटलं की नाही नॉट गिल्टी. ते हसलेत फक्त. हे काय आहे? ओके. सो आपल्याला तिकडे जायचं नाही, आपला कन्सर्न एवढाच आहे फक्त कायद्यानुसार काय होतं आणि त्याच्यानुसार काय झालं पाहिजे, दॅट्स इट. बाकी आपला राजकारणात ते डावपेच याच्याशी काही एक संबंध नाही. क्लिअर? आणि ते तुम्ही फार क्लिअर असलं पाहिजे, कारण याच्यामध्ये सिव्हिल सर्वंट फाउंडेशनल ज्या काही व्हॅल्यूज, गव्हर्नन्स, ते काही गोष्टी GS4 आणि GS2 कॉमन आहे. आज का घेतलं हे डिस्कशन? GS4 मधल्या आणि GS2 मधल्या काही गोष्टी कॉमन आहेत बघा. ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स ते तिकडं पण शिकतो आपण, तर काही गोष्टी ओव्हरलॅप होतात. हा आपला बेनिफिट आहे. ओके. म्हणजे ते 2 प्रश्न जर तिकडचे पण इकडं आले तर आपलं काम सोपं होऊन जातं अजून. ओके. आता बघा इथं जे आहे की वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ज्या आहेत तिच्यावरचे जे काही नियुक्त्या असतात बघा, त्या नियुक्त्या इथं तुम्हाला बघितल्या जातात. म्हणजे कोणाला कुठल्या पदावर टाकायचं, कुठल्या पदावर नियुक्ती करायची, का करायची, त्याची प्रोसिजर काय वगैरे वगैरे वगैरे. जसं इलेक्शन कमिशन जे आहे त्यांनी फ्री अँड फेअर काम केलं पाहिजे. मग त्याच्याकरता इलेक्शन कमिशनची नियुक्ती करण्यासाठी आपल्याकडे एक समिती आहे बघा. ओके. त्या समितीवरून वाद झाला होता. एक तर पहिले असं प्रॉपर स्ट्रक्चर नव्हतं, मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं की कायदा बनवा पटकन. तोपर्यंत कोण असणार? प्राईम मिनिस्टरनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर आणि तिसरी व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश. असे 3 लोक नियुक्त करतात. मग हे काय म्हटलं, ठीक आहे तुम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा करा. सेंट्रल गव्हर्नमेंटनी कायदा तयार केला, तर कायद्यानुसार काय टाकलं त्यांनी? सरन्यायाधीशाला सुट्टी दिली. तिच्यात पंतप्रधान, अपोजिशन लीडर आणि कॅबिनेट.
म्हणजे मूळ याच्यामध्ये इश्यू जो असतो ना बघा, की ह्या सगळ्या याच्यामध्ये याचे डिबेट्स वगैरे काही आले तर मग त्या केसमध्ये ते बघितलं जातं. ओके, आता बघा लोकसभा स्पीकर, आता हा आताचा इश्यू आहे. ओके, तुम्ही जर बघितलं हे आताचं गणित जे आहे बघा, लोकसभाचा जो स्पीकर आहे ते पद आता सध्या खूप न्यूजमध्ये आहे. सभापती जे आहे लोकसभा, जर तुम्ही बघितले असेल, जो समोर बसून कामकाज चालवतो त्याला काय म्हणतो आपण, स्पीकर जे आहे. आता BJPला काही पूर्ण बहुमत मिळालं नाही आहे, 240 सीट्स त्यांना मिळाल्या. आणि सरकारचा दावा कराल किती सीट पाहिजे तुमच्याकडं, बरोबर 2 का 3? बरं, तुम्ही नंतर चर्चा करून घ्या जेवणानंतर आणि मला उद्या सांगा किती लागतं. 72 की 73? चला ऑनलाईन सांगा बरं पटकन. 272 लागतात का 273 लागतात? ओके, हां ते निवांत तुम्ही करा तुमचं मला सांगा उद्या. हां 272 × 2 किती झाले, किती झाले? आपल्याला CSAT पण असतं बरं. 272 × 2. हां, अरे राजा, तिच्यातले 2 अँग्लो इंडियन आता किती झाले, किती आहेत आता? ओके, ते इकडं टाकलं बघा 272. ओके, एकदा चेक करा तुम्ही. आता याच्यामध्ये सिंपल गणित असं होतं, BJPला किती मिळाल्या सीट्स, 240. सो एकटं BJP करू शकतं का सरकार स्थापन? नाही. त्याच्यासाठीच NDAचा जन्म होतो, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, म्हणजे BJP प्लस इतर पक्ष. तिच्यामधले जे 2 किंग मेकर्स आहेत बघा, एकीकडं नितीश कुमार आणि एकीकडं चंद्रबाबू नायडू. या दोघांवर बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. त्यातल्या त्यात नितीश कुमारांवर जरा जास्त लक्ष ठेवावं लागतं. हा ना, चाचा कुछ बताते नहीं है, सारा अंदर ही अंदर रहे प्रत्येक. आता या दोघं पक्षांनी जे आहे ते म्हटलं ठीक आहे, आमचा पाठिंबा आहे, मोदीचीच पंतप्रधान असणार, आम्ही NDA बरोबर आहोत, पण आम्हाला पाहिजे काय, स्पीकर आमच्या पक्षाचा होईल. ओके, मग ह्या स्पीकरमध्ये आहे काय नेमकं? हा ना, प्रत्येक जण मागतंय मला स्पीकर, मला स्पीकर. मग स्पीकरमध्ये नेमकं काय आहे? बरोबर, एखाद्या बुफे डिनरमध्ये की जिथं भरपूर पदार्थ लावून ठेवलेले आहेत, तिथं जर तुम्ही जेवायला गेलात तर असे काही पदार्थ असतात की जे पटापट संपतात आणि गर्दी तिथं जरा जास्त राहते बघा. सो त्या पदार्थात काहीतरी असतं, एक तर तो अनकॉमन, एकदम काही कॉमन नाही आहे बाबा, किंवा ते खूपच छान आहे, सुंदर लागतो एकदम, है ना, जी बेवर चव जी आहे ती पुढचे है ना 2-4 जन्म राहणार आहे, असा तो पदार्थ असतो. लोक तिथं गडबड करतात, म्हणजे याचा अर्थ का त्याच्यात काहीतरी महत्त्वाचं आहे. तसा आता मुद्दा आला आहे की स्पीकर हे जे पद आहे हे का महत्त्वाचं आहे, हे का लोक स्पीकरच्या मागे लागलेले आहेत. उद्या तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की स्पीकरच्या पॉवर्स काय. द हिंदूमधला आर्टिकल आहे बघा, पॉवर्स अँड व्हॉट आर द लोकसभा स्पीकर्स पॉवर अँड वाय आर BJP ॲलीज वाईंग फॉर द पोस्ट. म्हणजे सिम्पली असं म्हणणार नाही की BJP ॲलीज मागतायत त्याला, ते फक्त तुम्हाला म्हणतील की रिसेंटली वी हॅव सीन की नाऊ डेज नंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीज those who are part and parcel of government they have or they shown their keen interest in speaker. Why is it so? स्पीकर या पदामध्ये एवढा इंटरेस्ट का दाखवला जातोय सध्या, किंवा स्पीकरचं महत्त्व काय आहे, हा तुमचा प्रश्न. ओके, म्हणजे अख्खं संविधान जे आहे ना, प्रिलिम्समध्ये आपण कोळून पितो, एकूण एक बारीकमधली बारीक गोष्ट बघतो. इथं मेन्सला गणित जरा बदलतं बघा, की डिबेट्स काय आहेत ते समजून घ्या. हे डिबेट्स लक्षात घेतले तर तुमचं काम सोपं होऊन जातं. एकदम एक्सपेक्टेड प्रश्न बाजूला काढणं, त्याच्यावर काम करणं, आणि एकदा ही सवय लागली तर गोष्टी एकदम सोप्या होऊन जातील तुमच्यासाठी. आणि सायमल्टेनियसली लिहावं लागतं ते. मग स्पीकरचे पॉवर्स काय, त्याचं महत्त्व काय, त्याच्यातून काय होऊ शकतं. उद्या स्पीकर ठरवू शकतो की वेदर अ पर्टिक्युलर बिल इज अ मनी बिल ऑर नॉट. कारण मनी बिलचा टॅग त्यांनी लावला तर फक्त लोकसभा डील करते, त्याला राज्यसभेचा काही अर्थ राहत नाही. म्हणजे जर एखादी गोष्ट मारून मोटकून करूनच घ्यायची असली तर ती फायनल पॉवर कुणाकडे आहे, स्पीकर. बरोबर.
सो पात्रता अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो कोण घेणार? महाराष्ट्राचे स्पीकर बघा, हा ना, सगळ्या दूर न्यूजमध्ये होते ते. का? कारण सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे लागून होते की हे काय बोलणार आहेत, आता काय करणार आहेत हे. पण त्यांनी मधला मार्ग घेतला. ओके, कायदे तज्ज्ञ आहेत ते. सो स्पीकर ह्या पदामागे लागलेत. मग हे डिबेट्स तुम्हाला सांगितले जातील वेळोवेळी, आपण ज्यावेळेस शिकू तेवढे लगेच एक नोट आपली तयार पाहिजे. ओके, ह्या पद्धतीने हे डील होऊन जातं बघा. स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी, व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडी. आता हे क्वासी ज्युडिशियल काय असतं, हे बेसिक कन्सेप्ट्स आहेत. अर्धन्यायिक काय असतं बाबा, मग याला पूर्ण असे ज्युडिशरीसारखे अधिकार नसतात, पण काही अधिकार त्या पद्धतीचे याला आहेत. ओके, त्या बॉडीज वगैरे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि इंटरव्हेन्शन ज्या, आता गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज येतात बघा, त्याचं ॲनालिसिस इथं खूप मॅटर करतं. वेदर अ पर्टिक्युलर पॉलिसी इज इम्पॉर्टंट ऑर नॉट, किंवा तिचे पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय. जसं फॉर एक्झाम्पल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण, मग त्याचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय, त्याचा निगेटिव्ह आस्पेक्ट काय, हा तुम्हाला करायचा असतो. पण त्यातल्या त्यात पण काय, आता सध्या न्यूजमध्ये काय नवीन कुठली पॉलिसी आलेली आहे तिच्यावर काम करणं, किंवा अशा पॉलिसीज की दोज हू हॅव कम्प्लिटेड 5 years, 5 वर्ष कंप्लीट झाले, मग 5 वर्षात काय केलं तुम्ही, आउटपुट काय आहे. 10 वर्ष पूर्ण झाले, काय आउटपुट आहे. आता बघा सिंपल आहे, लोकसभा इलेक्शनमध्ये विचारत होता ना समोरून की तुम्ही 10 वर्षात काय केलं. सो नितीश कुमार म्हटले की 10 वर्षात काय केलं, जे उरलं आहे ते पुढच्या 5 वर्षात करून टाका पटकन. है ना, भाषण ऐकलं तुम्ही नितीश कुमारांचं. सो मूळ जो आहे की नवीन पॉलिसीज, ओके, ज्या प्रॉमिनंट पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या त्या विचारल्या जाऊ शकतात. नव्याने काही आली पॉलिसी धोरण ते विचारलं जाऊ शकतं, किंवा अशी पॉलिसी जिने 5 वर्ष कंप्लीट केले, 10 वर्ष कंप्लीट केले, अबाउट टू कंप्लीट आहे ते विचारू शकतं. किंवा एखाद्या पॉलिसीला टार्गेट इयर असतं तिथं की ह्या वर्षी हे कम्प्लिशन आपल्याला एवढं टार्गेट अचीव करायचं आहे, मग ते पण तुम्हाला विचारू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल स्वच्छ भारत मिशन वॉज लॉन्च इन 2014 अँड द टार्गेट इयर फॉर स्वच्छ भारत मिशन वॉज 2019. ओपन डिफिकेशन फ्री इंडिया, भारतामध्ये कुणी बाहेर शौचात जाता कामा नये, 2019 तारीख 2 ऑक्टोबर त्यासाठी फिक्स होती. मग 2 ऑक्टोबर 19 मेन्सला विचारू शकतं ते तिथं की झालं का असं. ओके, दॅट्स बेसिक. नेक्स्ट वन, आता बघा NGOज वगैरे जे आहेत, रोल ऑफ NGO, स्मॉल हेल्प ग्रुप, बचत गट वगैरे आहे ना आपल्या गावी, लिज्जत पापड, कर्रम कुर्रम, कशातून जन्माला आलं, बचत गट आहे तो, एक छोट्याशा याच्यातून निर्माण झाला होता, आज केवढा मोठा उद्योग आहे तो. NGOज, ओके, NGOज भरपूर आहेत. NGOजचे प्रॉब्लेम बघा, NGO फार कमी NGOज आहेत की ज्या ॲक्च्युअल काम करतात. NGO स्थापन करणं हा काही लोकांचा छंद पण असतो. काही लोक NGO स्थापन करून सरकारची सबसिडी लाटायचं काम करतात. काही NGO नुसत्या कागदावर असतात. काही NGO ज्या आहेत तर त्या हिडन मोटिव्हसाठी असतात, म्हणजे फंडिंग वेगळ्याच गोष्टींसाठी जातं, चुकीच्या गोष्टींसाठीच्या आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी समोर आलेल्या आहेत. ओके, सो बेसिकली जे आहे की काही NGOज ज्या खरंच खूप चांगल्या आहेत. समजा इकडे सौरभनी गुंजचं नाव टाकलं, मागच्या वर्षी दाखवलं होतं बघा गुंज वगैरे सगळं मी तुम्हाला. स्मॉल हेल्प ग्रुप जे आहेत, बचत गट जे आहे आजही गावामध्ये आहेत, खूप चांगलं काम करणारे बचत गट आहेत. त्याचे पण काही एक्झाम्पल्स आपण बघू. अशा ज्या गोष्टी आहेत, आता इकडे एक टाकलं बघा माणुसकीची भिंत. माणुसकीची भिंत नावाची एक कन्सेप्ट समोर आली की तुमच्याकडचे कपडे वगैरे जर असतील तर ते तिथं ठेवून जा, ज्याला गरज आहे तो घेऊन जाईल. ते बघितलं, जिथं तिथं गल्ली गल्लीमध्ये माणुसकीची भिंत लावला, तिच्यावर बोर्ड, तिच्यावर जे आहेत लावून टाकलं की टाका इथं. नंतर अशी परिस्थिती झाली की तिथं खच्चे खच पडले कपड्यांचे. मग त्याचं मेंटेनन्स पण राहिला पाहिजे किंवा त्याच्या फॉलोअप घेतला गेला पाहिजे की खरंच हे वर्क होतं आहे का. फक्त ट्रेंड किंवा सोशल मीडियावर एखादी गोष्ट बघितली नाही आपण ती केली तर मग त्याला काही पॉईंट राहत नाही. सो आपल्याकडे तसे ट्रेंड्स पण येत असतात बघा. म्हणजे अशा इन्स्टिट्यूट ज्या आहेत, NGOजबद्दल जर तुम्ही जाणून घेतलं बघा तर आता हे वेगवेगळे कामं करतात बघा NGOजचे, की तुमच्याकडे जे आहेत, तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात, ती मोठी झाल्यानंतर त्यांची खेळणी पडून असतात, त्यांची लहानपणाची पुस्तकं पडून असतात. मग आता समजा आता इमॅजिन करा की एखाद्या घरामध्ये एकच मूल होतं आणि ते मोठं झालं, नंतर कुणी लहान मूल नाही आहे तिथं, आजूबाजूला कुणी नाही तुमच्या नातेवाईकांमध्ये, वर्षानुवर्ष ती खेळणी तशीच पडलेली असतात, 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष. मग काय करायचं त्याचं, मग ती डोनेट करू शकता तुम्ही अशा लहान मुलांसाठी की ट्रायबल हिच्यामध्ये अशी खेळणी नाही आहेत किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जात नाहीत किंवा त्यांच्याकडे ते अफोर्ड करू शकत नाही. आता ती सायकल असते बघा लहान मुलांची,
असं पकडून पाय ठेवून ते पायाने मारायचे आणि ते घेऊन जायचे. मी जेव्हा 5वीमध्ये तालुक्याच्या गावी शिकायला गेलो, मला तालुक्याच्या गावी पाठवलं होतं काकांकडे आमच्या, आणि ड्रॉइंगचे एक सर होते आमचे, त्यांनी चित्र दिलं आम्हाला ते की हे चित्र काढायचं आहे. ते म्हटले सायकलचं चित्र आहे. आता मी गावातून गेलो होतो, सायकल म्हणजे आपली ॲटलास 2 चाकावाली हँडलवाली सायकल, मागं कॅरी आणि वरती सीट. टी व्हीत पण तीच बघितली होती जुन्या काळातले बघा ते हिरोईनचे गाणे राहायचे. हिरोईन जायची आपली सायकलवर, तिच्या मैत्रिणी मागं सायकलवर, हिरोचं, आणि मग ते बगीच्यात गाणं. सायकल हीच माहीत होती. आणि ते म्हटले सायकल आहे ही. मी म्हटलं अशी कशी सायकल असते? हां, ती बघितले ना तुम्ही, अशी असते बघा सायकल एक, आणि असं ते हे असतं, याला खाली असे चाका असतात आणि ते हँडल असतं असं वरती, एक पाय हिच्यावर एक पायने असं खाली मारायचं आणि पळावायचं. अशी सायकल भेटते बघ. म्हणजे हे ॲक्सेप्टच होत नव्हतं की ही सायकल असते. कितीतरी वर्षानंतर की अरे का आपण गावातूनच, शहरातला प्रकार होता हा माहीत नव्हता. आता ट्रायबल्समध्ये किंवा जो पेरीफेरीमध्ये आहे त्याला कसं कळणार नाही किंवा हे प्रोडक्ट त्याच्यापर्यंत जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. मग तुम्ही डोनेट करून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पाठवू शकता, किंवा यांच्या किमती ज्या आहेत तेवढ्या किमतीने ते डील करू शकत नाही, किंवा त्यांच्याकडच्या 4 गोष्टी तुम्ही इकडं आणू शकता. हा ना, हँडीक्राफ्ट्समध्ये ज्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी मिळू शकतात. सो या NGOज ज्या आहेत ना अशा पद्धतीची कामं करतात बघा, की वेगवेगळे युटेन्सिल्स, तुमच्याकडची भांडी असतील, पुस्तकं असतील, ती तुम्ही द्या, रद्दी पण जमा करतात, तिच्यातून फंडिंग उभं करतात. ओके, सो हे वेगवेगळे कामं तुम्हाला बघता येतील. किंवा इकडं बघा क्लॉथ डोनेशन नावाचा जो कॅम्पेन असतो बघा, बऱ्याच ठिकाणी जे आहे ना तुमच्याकडे, आता तुम्ही जरी घरी जाऊन बघितलं, तुमच्याकडे आहे ना एक्स्ट्राचे बरेच कपडे असतील की जे तुम्ही गेल्या 1-1.5 वर्षामध्ये वापरले नसतील. सकाळीचाच एक व्हिडिओ बघितला होता की पुण्यामधला व्हिडिओ होता की अशी डील कुठंच भेटणार नाही, 100 रुपयाला एक शर्ट, 500 रुपयाचे 5 शर्ट होते, 1000 रुपयात 10 शर्ट. कपडे स्वस्त होत गेले दिवसेंदिवस. स्कीम आपल्याकडे अशा लॉन्च होता. बरं, जे ब्रँडेड घ्यायला जातं त्यांना पण तसंच आहे. ब्रँड फॅक्टरी वगैरे इकडे वेगवेगळे ब्रँड्स असतात, तिथं असतं बाय 1 गेट 10 फ्री, बाय 1 गेट 7 फ्री. गरज आहे का एवढ्या कपड्यांची तुम्हाला? मग जर तुम्ही एवढे कपडे घेत असाल तर मग ऑबियसली काय आहे त्याचं गणित सिंपल, ते पडून राहणार आहेत. कधी कधी आपली साईज मोठी होऊन जाते, कपड्यांची छोटी होऊन जाते, किंवा कपड्यांची मोठी होते आपली छोटी होऊन जाते, ते डील होत नाही. मग असे कपडे जे आहेत की जे चांगले आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण शिकतो आपण, शाश्वत विकास, मग ते गरजू लोकांपर्यंत जाऊ द्यात की ज्यांच्याकडे ते कपडे पण अफोर्ड करू शकत नाही. मग चांगले कपडे डोनेट करा. तुम्हाला असे पुण्यामध्ये पण कितीतरी सापडतील की क्लॉथ्स डोनेट करू शकता का तुम्ही. मग NGOज कुठले कुठले कामं करतात, किंवा जे बघा आपण अन्न बरंच वाया घालवतो. मित्राच्या पार्टीत एखाद्याची बड्डे पार्टी आहे, चला जेवायला, आणि जर जास्त लोक असले तर त्यातले 2-3 असे असतात की ते गपचूप त्या वेटरला सांगत असतात हे पण घेऊन ये, ते पण घेऊन ये. तिच्यातलं एखादी गोष्ट नाही आवडली तर सरकून द्यायची दुसऱ्याला, आपल्याला जे आवडतं तेच खायचं. ट्राय करायच्या वेगवेगळ्या गोष्टी. आपण स्वतः हॉटेलमध्ये गेलो तर असले प्रयोग करतो का? नाही. पण दुसरा बिल देणार आहे म्हटल्यानंतर ते म्हणतं ते हिरवी भाजी दिसते त्या टेबलवरती, आणतो का जरा आम्हाला, वेगळं दिसतंय काहीतरी. वेस्टेज ऑफ फूड जे आहे बऱ्याचदा मग ते तसंच टाकून दिलं जातं. अशा पण NGOज आहेत की तुमच्याकडे किंवा समारंभ आहे, लग्न आहे, मुंज आहे, अजून नामकरण आहे, काही कार्यक्रम आहे, किंवा असंच तुम्हाला वाटलं की बोलवायचे सगळ्यांना, बोलवले तुम्ही, ते जे उरलं आहे तर ते घेऊन जाणारी पण आहेत बघा, आणि गरजू लोकांपर्यंत ते अन्न ते घेऊन जातात. म्हणजे वेगवेगळ्या NGOज आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये, एज्युकेशनमध्ये काम करणाऱ्या NGOज आहेत, विमेन एम्पॉवरमेंटमध्ये काम करणाऱ्या NGOज आहेत. मग ह्या NGOज आणि त्यांचं काम, त्यांचं रोल, त्यांचे प्रॉब्लेम्स, NGOजमुळे प्रशासनाला होणारे प्रॉब्लेम्स, हे तुमचे प्रश्न आहेत. किंवा इकडं दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्मॉल हेल्प ग्रुप, बचत गट. आता हे जे बचत गट असतात याच्यात काय होतं, 8, 10, 15 महिला एकत्र येणार, किंवा पुरुषांचे पण असू शकतात, मिक्स असू शकतात बघा. तिच्यातून जे आहे फंडिंग त्यांना मिळतं, तिच्यातून ते समजा काही लोकांनी फार JCB वगैरे घेऊन डेव्हलपमेंट केलेली आहे स्वतःची, काही लोकांनी छोटे मोठे हे सुरू केलेले आहेत. आणि याच्यातून तुम्हाला जर याचं बेस्ट एक्झाम्पल तर मग पुण्यामध्ये भीमथडी जत्रा असते बघा. बचत गटाचे सगळे कॅन्डिडेट्स जे आहेत ते स्टॉल लावतात तिथं, भीमथडी जत्रा इथं पुण्यातच आता राहील काही दिवसानंतर. ओके, हां, निहाल तो प्रत्येक ठिकाणी असतो. ओके, सो बेसिकली जे आहे की ही जी भीमथडी जत्रा आहे, ही भीमथडी ॲक्च्युली भीमथडी हे बारामतीचं जुनं नाव आहे,
आणि आयोजक तिथले आहेत, पुण्यामध्ये होतं. आणि असे प्रोग्राम्स बरेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे लोक भरवत असतात. क्राफ्ट मेला किंवा गव्हर्नमेंट मायनॉरिटीसाठीचं जे हे करतं बघा, हुनर हाट नावाचा कार्यक्रम घेतं. मग याच्यात सगळे बचत गटाची लोक येऊन वेगवेगळे स्टॉल मांडतात बघा तिथं. आता ह्या मॅडमचा जो आहे पर्सचा स्टॉल आहे बघा, है ना. ही जी टीम आहेत सगळी इकडे बसले मेंबर यांचे, हे 2 काउंटरला आहे. हां, हे इकडं जे आहे बघा, है ना, अख्खी तुळशी बाग लटकवली यांनी इथं. हे वेगवेगळे जे आहेत ना बचत गट असतात ते वेगवेगळे प्रोडक्ट्स, तिच्यामध्ये माळा असतील, गळ्यातले अलंकार असतील, ब्रेसलेट असतील वगैरे 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 असे तुम्हाला बघायला मिळतात. हे स्टॉल्स असतात. हे बचत गटाची लोक आहेत की जे बनवतात, है ना, कारिगिरी करतात. तिच्यात खाद्यपदार्थ पण असतात, पापड, लोणचं, ईच अँड एव्हरीथिंग. बरोबर. मग बचत गट कसं एम्पॉवरमेंट आणतं आहे बघा, ते पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. कितीतरी महिला ज्या आहेत त्या त्यांच्या लेवलला फिनान्शियली समृद्ध झालेल्या आहेत. आता त्यांना कोणाला 4 पैसे मागायची गरज नाही राहत, किंवा घराच्या उन्नतीला त्या पण हातभार लावू शकतात थोडा. आणि बऱ्याचशा महिलांकडे स्किल असतं बघा चांगलं, आणि या स्किलच्या जोरावर जे आहे ना की इथंच कितीतरी गोष्टी लोकांनी डेव्हलप केलेल्या आहेत. की बाबा तुला चांगली बिर्याणी बनवता येते, मग कोणतरी सजेशन दिलं की नाही नाही तू कमर्शियल लेवलला केलं पाहिजे, किंवा तुला चांगला केक बनवता येतो, मग तू आम्हाला देशील का आमच्या बड्डेला, है ना, आमच्या गोट्याचा बड्डे 1-2 किलोचा केक बनवून द्या आम्हाला. मग तिथं 4 लोक खातील तर अरे छान आहे केक, कुठून मागवला, मग अरे ते लोक विचारत होते देऊ का तुझा नंबर. असं करत करत लोक डेव्हलप झालीत. फक्त कामाची लाज असता कामा नाही. ओके. सो स्मॉल हेल्प ग्रुपमधून महिलांचं एम्पॉवरमेंट किती चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्या केस स्टडीज आपण करणं गरजेचं असतं. ते तिच्यामध्ये आपण देणं अपेक्षित असतं बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे ना की वेलफेअर फॉर वल्नरेबल सेक्शन्स. आता बघा वल्नरेबल सेक्शनसाठी कंपॅशन हा मुद्दा GS4 मध्ये पण आपण बघितला होता. दुर्बल घटक आठवतो का. कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन. समाजातील दुर्बल घटकांसाठी दयाभाव असणं ही एक क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये असली पाहिजे. नाही तर उद्या एखादी वीकर व्यक्ती, जे वीकर सेक्शनची व्यक्ती तुमच्याकडे समोर उभी, तुम्ही अधिकारी म्हणून समोर आहात आणि तुम्ही म्हटलं या उद्या या परवा, अरे ती व्यक्ती ऑलरेडी इकडून तिकडून जुगाड करून 200 किलोमीटर तुम्हाला भेटायला आलेली आहे. तिथं केस स्टडी विचारून झालेले आहेत की असं जर घडलं तुम्ही काय करणार. तिकडं मंत्र्याची मीटिंग पण आहे, तुम्हाला काय सिच्युएशन आहे, कसं हँडल करणार तुम्ही. सो ह्या गोष्टी मॅटर करतात बघा. सो इथं वल्नरेबल सेक्शन, है ना, यांचं पॉप्युलेशन, सेंटर, स्टेट याचे परफॉर्मन्सेस जे आहेत बघा, तर ते दुर्बल घटनांसाठी योजना वगैरे, ते योजनेची कामगिरी जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की आउटपुट काय आहे एखाद्या योजनेचं ते विचारलं जाऊ शकतं इथं. देन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिस जे आहे बघा, मग हेल्थ, एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्स, 3 महत्त्वाचे मुद्दे. याच्यावर फिक्स 1 ते 2 प्रश्न असतात तिच्यात. आपली आरोग्य व्यवस्था, आपली एज्युकेशन सिस्टीम, आपलं ह्युमन रिसोर्स जे आहे बघा. भारतासारख्या देशासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपलं ह्युमन रिसोर्स. एवढी लोक आहेत ना आपल्याकडं, फक्त आपल्याला काय करायचं, यांना स्किल द्यायचं. दॅट्स इट. जर आपण यांना स्किल दिलं तर हे खूप चांगलं काम करू शकतं. आता आहे ना एक तिलोनिया नावाचं शहर आहे बघा राजस्थानमध्ये, सर्च करा तिलोनिया. तिलोनियाला जे आहे ना फार आफ्रिकन कंट्रीजमधल्या महिला वगैरे तिथं येऊन जे आहे सोलर सिस्टीम शिकतात. सोलर दिवे कसे बनवायचे, काय करायचं, आपलीच लोक त्यांना शिकवत आहेत. त्या राजस्थानमधल्या गावातली लोक शिकवत आहेत तिलोनियामध्ये. ती लोक तिकडं जाऊन जे त्यांची गावं, तिथं वीज नव्हती, त्यांनी वीज आणली, आता सोलरमधून तयार केलं त्यांनी. बरं, यांना त्यांची भाषा येत नाही, त्यांना त्यांची भाषा ॲज सच हा कुठला अडसर नाही आहे. 2 लोकांमध्ये संभाषण जर करायचं असेल तर मग ह्युमन रिसोर्सवर काम केलं पाहिजे. ह्युमन रिसोर्स म्हणजे मानव संसाधन. चांगलं शिक्षण तुम्ही द्या, चांगलं हेल्थ असलं पाहिजे. अदरवाईज पिंट्या आपला दिवसातून हप्त्यातून 4 दिवस आजारी पडतोय, चालेल का बरं. हा दवाखाना झाला, तो दवाखाना झाला, हा ना, 4 दिवस आजारी आहे. आणि एखादा 70-80 वर्षाचा व्यक्ती जो आहे तो दिवसेंदिवस काम करतोय 4-4, 8-8 तास. आजीबाई काम करते, हा ना, ज्यांच्याकडे आजी आपली शांत बसत नाही बघा. हां, तिला सांगावं लागतं बस झाला होता, ऐकतच नाही ते. हे ओढ ते गहू काढ, हे काढ, अजून इकडचं काम कर. कारण ती लोक काम करत आलेली, त्यांना ते असं रिकामं बसवत नाही. आणि बऱ्याचदा असा यूथ असतो बा, दिवसेंदिवस पडतं, ती गादी खाली गेलेली असते फार एकदम, तिच्या वजनाने फार तिथं पडेलच असते ते दिवसभर. 24 तासातले 20 तास जर तुम्ही लिथार्जिक असणार आहे तर मग ते डील नाही होणार. मग तो ह्युमन रिसोर्स तसा पाहिजे तुमचा, इनोव्हेटिव्ह पाहिजे, त्यांनी काहीतरी नवीन गोष्टी केल्या पाहिजेत. हे कोण शिकवणार, मग त्याच्याकरता गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह आहे, अटल टिकरिंग लॅब्स आहेत बघा, की इनोव्हेशन्स डील झाले पाहिजेत. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या
हेल्थ सेक्टर कसा आहे तुमचा, एज्युकेशन जे आहे बघा, है ना, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांना पुस्तकं मिळाली पाहिजे. 4 लोकांचं एकाच पुस्तकात लक्ष, यांच्याकडे आहे नाही आहे माहीत नाही आपल्याला. मग जर त्यांच्याकडे पुस्तकं नसली तर गव्हर्नमेंट पुस्तकं प्रत्येकाला प्रोव्हाइड करतं. सर्व शिक्षा अभियान, है ना, नंबर ऑफ स्कीम्स गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे, बरोबर. सो असं सगळं ते आहे. तरीसुद्धा आजच्या डेटमध्ये जे आहे ना की प्रॉब्लेम्स भरपूर आहेत बघा. याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर बघितलं तर हेल्थ सिस्टीम जी आहे, कोविडच्या काळात आपल्याला आपल्या हेल्थ सिस्टीमचे ड्रॉबॅक्स समोर दिसून आले एकदम प्रकर्षाने. का? कारण हेल्थ सिस्टीमवर इतकं बर्डन आलं की ते पटकन समोर आलं की आपल्याकडे सपोर्टिंग स्टाफची कमतरता आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आहे तिथं नर्सिंग स्टाफ असेल, महिला, है ना, ब्रदर सिस्टर, त्यांची कमतरता, डॉक्टरची कमतरता, किंवा जे डॉक्टर्स आहेत पण त्यांचं तेवढं वेल क्वालिफाईड ते आहेत का, किंवा त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे ते शिक्षण आपले मेडिकल कॉलेजेस प्रोव्हाइड करतायत का, किंवा सायमल्टेनियसली जे काही साहित्य त्यांना लागतं आहे ते साहित्य आपण प्रोव्हाइड करतो का, किंवा ते तेवढं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे का. अशा कितीतरी गोष्टी. आपलं हेल्थ सेक्टर तसं बघायला गेलं तर चांगलं आहे बघा. म्हणजे मेडिकल टुरिझम हा एसे विचारला जातो, लिहून ठेवा तिथं मेडिकल टुरिझम. मेडिकल टुरिझम बाहेरच्या देशातून लोक आपल्याकडे येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, कारण भारतातली ट्रीटमेंट जी आहे तर ती तुलनेने त्या देशातल्या तुलनेने स्वस्त असते. हे मागे पण एकदा सांगितलं होतं तर एकाने कमेंट टाकली होती, सर हा ना इथं पण भरपूर बिल होतं. बरोबर आहे, इथं पण बिल भरपूर होतं, पण हे त्या देशाच्या तुलनेने हे स्वस्त आहे. ओके, सो तो एक फार क्लिअर कट कन्सर्न आहे. म्हणजे बरेचसे परदेशामध्ये काम करणारे भारतीय लोक, त्यांना ज्या वेळेस हेल्थ इश्यू येतात तर काही हेल्थ इश्यूसाठी एवढे पैसे पे करावे लागतात तिकडं की ते भारतात येऊन ट्रीटमेंट घेऊन बाहेर परत जाणं पसंत करतात. कारण आपल्याकडे तेवढे चार्जेस नाही आहेत, पण तिथं तेवढे चार्जेस आहेत. सो तो जो इश्यू आहे, म्हणजे याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट ॲज वेल ॲज निगेटिव्ह आस्पेक्ट, काय काय चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर ते तुम्ही बघितले पाहिजे. आता आपले कितीतरी हॉस्पिटल त्याला आग लागते बघा, किती केसेस, आता रिसेंट एक केस झालेली आहे. मग फायर सेफ्टी आपल्या हॉस्पिटल्समध्ये तेवढ्या प्रकर्षाने आहे का, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, सो बघा GS2ची जी आहे PYQची नोट आहे बघा, हा ना, UPSCचे 2013 पासूनचे सगळे प्रश्न याच्यामध्ये आहेत टिल 2023. आपल्याकडं हे पाहिजे, तुम्हाला किती समजतं काय, एकदा नजर हिच्यावर खालून गेली पाहिजे, मधून हे प्रश्न वाचत राहा. ज्यावेळेस आपण शिकू त्या प्रत्येक टॉपिकवर जे आहे किती पॉसिबिलिटीज आहेत, किती प्रश्न आले ते तिथं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. पण तुम्हाला हा प्रत्येक प्रश्न जो आहे तो माहीत पाहिजे की काय विचारून झालेला आहे. सो GS2चे जे आहेत हे प्रश्न आहेत बघा 1970, ओके हां, हे 79 पासूनचे प्रश्न टाकलेत बघा याच्यामध्ये. 79 पासून काय पाहिजे अजून, 75 पानाची नोट आहे बघा. एवढे प्रश्न आहेत, एवढे बनवायचे आपल्याला सगळे. याच्या बाहेर पेपर जातो का, हां जाऊ शकतो का याच्या बाहेर पेपर. सो हे प्रश्न कशासाठी आहेत, हे प्रश्न तुम्हाला एक गाईडलाईनसाठी की हां इथून या गोष्टी प्रॉपरली डील होऊ शकतात, असा प्रश्न या टॉपिकवर बनवू शकतो, हा ना. सगळ्यात पहिली गोष्ट, आता ही नोट जी आहे हे प्रश्न UPSCचे आहेत बघा. आता एवढे प्रश्न सगळे हळूहळू मराठीत करू आपण, पण हे आता एवढं लगेच तुम्हाला हातात देणं जे आहे तर ते मराठीत पण मिळेल, पण त्याला वेळ लागेल. पण घाबरायचं नाही, याला साधे प्रश्न बघा. चेतन भगत हेच वाचून शिकला आहे कसं लिहायचं ते, एवढं लक्षात घ्या. आणि तिच्यामध्ये आता सिम्पल आहे, याच्यात नेम 3 इम्पॉर्टंट रिजनल पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया 79 मध्ये विचारलं आहे. तर ते ॲक्च्युली जे आहे ना की पॉलिटिकल पार्टीज, आता त्यावेळेस प्रश्न कसे होते हे तुम्हाला देण्याचे 2 उद्देश. असे प्रश्न आता विचारणार नाही, पण की त्यावेळेस UPSC कशी होती, ती कशी काट टाकत पुढे गेलेली आहे, कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची गोष्ट किंवा तो ट्रेंड बदलत जातो हे याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे जसं आज आहे तसं उद्याच तसंच असेल असं नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा की सिव्हिल सर्व्हिसचं हे बेसिक आहे की साप जशी काट टाकतो तशी ते काट टाकत जातं. तुम्हाला जे आहे काळानुरूप बदल ॲक्सेप्ट करावे लागतात. उद्या काय विचारलं जाऊ शकतं त्याच्यावर काम तुम्ही करणं अपेक्षित आहे. एक्सपेक्टेडवर काम करा, रिझल्ट तुमचा येणार. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. ओके, सो हेल्थ सेक्टर आहे बघा. दारिद्र्य आणि उपासमार. आता मला सांगा बरं, भारतातला कुठला व्यक्ती जो याच्यावर 2-4 तास बोलू शकतो, कोणालाही सांगा तुम्ही. गरिबी आणि जे आहे हंगर जे आहे बघा, आपले चित्रपट बघा तुम्ही, रोटी कपडा और मकान, है ना,
तुम्हारे पास गाडी आहे, बंगला आहे, मेरे पास क्या है ना, माँ आहे बाबा. तो पिक्चर बघितला आहे का तुम्ही? त्या पिक्चरमध्ये एक सिनेरिओ आहे बघा. त्या पिक्चरमध्ये एक लहान मुलगा असतो. तो लहान मुलगा चोरी करून काय पळत असतो आणि त्याच्या मागे शशी कपूर आहे. शशी कपूर हा पोलीस दाखवलेला आहे बघा. आणि म्हणजे असं रिअल हिच्यामध्ये असं इतकं या लेवलला होणार नाही, तो मूवी आहे. आणि तो मुलगा पळत असतो, हा म्हणतो थांब थांब थांब, त्याला गोळी मारतो. नंतर त्याच्याजवळ जेव्हा जातो तर त्या मुलाच्या हातात काय असतं, ब्रेड वगैरे असतात, खायच्या वस्तू असतात, की माझ्या घरचे लोक 4-5 दिवसापासून भुकेली आहेत आणि मग मी ते घेऊन जात होतो. मग त्याला दुःख होतं, मग तो त्यांच्या घरी घेऊन जातो ते वगैरे वगैरे, पण ती लोकं खात नाही की यांनी आपल्या पोराला गोळी मारली वगैरे वगैरे. इमोशनल ड्रामा बॉलिवूडचा. बट बेसिक जे आहे ना, की हंगर जे आहे ते प्रकर्षाने तिथं दिसतं तुम्हाला, की हां ही सिच्युएशन आजची आहे. आज आपण इथं बसलो आहे बघा, आपल्याला भारी वाटतं, पाऊस पडायला लागला, मी नवीन रेनकोट घेतला आहे, पाऊस पडला पाहिजे. ज्यांची घरं नदीकाठी आहेत, ज्यांची घरं ओढ्याच्या बाजूने आहेत, ज्यांची घरं फ्लड सिच्युएशन ज्या एरियामध्ये येते तिथं आहेत, स्लम जिथं आहेत, ज्या घरांना प्रॉपर बेस नाही आहे, ज्या घराला प्रॉपर छत नाही आहे, त्या व्यक्तीला वाटत नाही पाऊस पडला पाहिजे. कारण पाऊस पडला तर तो त्याच्या घरात येणार आहे डायरेक्टली. सो ही पॉवर्टी जी आहे, गरिबी जी आहे, दारिद्र्य जे आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ह्या गोष्टी कशा कशा आहेत. माझा आवडता ऋतू पावसाळा, हा ना, त्या घरातल्या मुलाला पण लिहायला लावतो तुम्ही शाळेमध्ये. हा आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा प्रॉब्लेम. आवडता ऋतू नाही ना, सगळं घर ओलं झाल्यावर झोपायचं कुठं, बसायचं कुठं, चूल पेटायची कशी, इथून प्रश्न आहे. इंधन. मराठी लिटरेचर घेतलेलं कोणी जर तुमच्याबरोबरच असलं, तिच्यामध्ये शिळान नावाचं पुस्तक, त्याच्यात एक गोष्ट आहे बघा. आणि त्या गोष्टीमध्ये जे आहे की घरातली चूल पेटत नाही. का पेटत नाही? तर इंधनच नसतं. पाऊस पडल्यामुळे सगळं ओलं झालेलं आहे आणि इंधन घ्यायला पैसे पण नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे तांदूळ जरी असले तर ते तांदूळ शिजवायला तुमच्याकडे माध्यम नाही आहे. आणि म्हणून त्या घरातला जो प्रमुख असतो तो काय करतो, रात्रीचा त्या घराचा वरचा वासा तोडतो. म्हणजे काय, त्या घराचा बेसच आहे, छत खाली येऊ शकतं. आणि तो आवाज लोकांनी ऐकू नये म्हणून त्यांच्या लहान मुलीच्या पाठीत रट्टे घातले. आता ती मोठमोठ्याने रडते. लोकांना असं वाटतं की ती रडते मुलगी, पण तोपर्यंत. मग हे गरिबीचे जे काय अँगल्स आहेत बघा आजच्या डेटमध्ये, ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील की ही सिच्युएशन काय आहे. आजही कितीतरी लोक जी आहेत ती भुकेली झोपणार आहे. आपण मेसमध्ये जेवत असताना की आपण म्हणू की अरे यांनी चांगली भाजी नाही केली, ही मला आवडत नाही, हे असंच आहे, हे तसंच आहे. त्यावेळेस अशी कितीतरी लोक आहे की ज्यांना अन्न काहीतरी मिळू दे ही त्यांची अपेक्षा, पण ते पण मिळत नाही. मग ते एक्सटेंड कुठपर्यंत जाऊ शकतात, किती एक्स्ट्रीम लेवलची पॉवर्टी आज अनुभवली जाते, ते तुम्ही बघणं गरजेचं आहे. गरिबी का आहे, त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होतो. गरिबी आहे, खायला नाही, हंगर तिच्यातूनच आला ना, तिच्यामधून माल न्यूट्रिशन आहे, तिच्यामधून तुमचं ह्युमन रिसोर्सच गडबडतं. हे कनेक्टेड आहे एकमेकाशी. उद्या जर गरिबी आहे, जॉब नाही आहे, तर उद्या चोरीमारी वाढते, क्राईम त्याच्याशी रिलेटेड आहे. सो इंटरलिंक गोष्टी आहेत ह्या सगळ्या. ओके. प्रशासन जे आहे बघा, गव्हर्नन्स. ओके. मग गव्हर्नन्समध्ये आता हे सगळं ई-गव्हर्नन्स असेल, सिटीजन चार्टर, आता हे सगळं UPSC GS4मध्ये पण आहे. आपल्याला GS4 जे आहे इंटिग्रेटेड इथिक्स, तिच्यामध्ये पण आहे. ट्रान्सपरन्सी काय बघितलं होतं, आठवतं का तुम्हाला? राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार बघितलं होतं का कालच्या याच्यामध्ये? तेच इकडं आहे बघा. हे म्हणजे हा जो मुद्दा आहे, हा पूर्ण मुद्दा जो आहे, तर तो GS4 आणि GS2 असा दोघांना कव्हर करतो. हा आपला बेनिफिट आहे. म्हणजे तिकडून चांगलं केलं तर इकडून गेलं होऊन जातं ते. ट्रान्सपरन्सी. आता हे सिव्हिल सर्वंटचे जे आहेत गुण आहे बघा, ट्रान्सपरन्सी वगैरे. ओके. मग हे डिजिटल इंडिया वगैरे जे आहे बघा, डिजी लॉकर वगैरे वगैरे. डिजी लॉकरचं अकाउंट कुणाकुणाचं आहे तुमच्यापैकी? गुड. आता बघा हे काय आहे, डिजिटल इंडिया आहे बघा. हे जे तुम्हाला लिहायचं आहे हेच इथं जे आहे बघा, डिजिटल लॉकर जे आहे, डिजिटल इंडिया, मोबाईल आयडेंटिटी. मग आजच्या डेटमधला जो गव्हर्नन्स आहे तो ई-गव्हर्नन्स कसा आहे, M-गव्हर्नन्स, मोबाईल गव्हर्नन्स, ई-गव्हर्नन्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. किंवा आता सगळ्याचं बेस्ट एक्झाम्पल बघा की ऑनलाईन टेक्नॉलॉजी आहे. आता इतकी लोक जी आहेत ती घरून तिथून लेक्चर बघतात. बरोबर. कोण कुठं कुठं आहे, हा ना. पार दुबईतून लोक लेक्चर बघायला लागलीत, आहे का ना. सो रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन डेमोक्रेसी जे आहे, लोकशाहीमध्ये सनदी अधिकारी किंवा नागरी सेवांची लोकशाहीमधली भूमिका काय. सिव्हिल सर्वंटनी जर प्रॉपरली काम केलं तर लोकशाही टिकणार आहे. आणि जर सिव्हिल सर्वंटनी कमिटेड काम केलं तर लोकशाही टिकणार नाही. असं सिंपल आहे.
मग तुम्ही एखाद्याला हुकुमशाह बनवू शकता, ती ताकद पण ब्युरोक्रेसीमध्ये आहे. सगळे नोकरशाह जर एखाद्याच्या मागे जाऊन उभे राहिले तर उद्या काय डेमोक्रेसी टिकणार आहे का? डेमोक्रेसी टिकत नसते तिथे. ओके. भारत आणि भारताचे शेजारी जेवून गेले बघा परवा आपल्याकडून, हा ना, शपथविधीला आले होते. बाजरीची खिचडीपासून सगळंच होतं तिकडं. ओके. बिर्याणी वगैरेच्या आहेत, सगळे गेलेत खाऊन. भारताच्या शेजाऱ्यांबरोबर आपले रिलेशन कसे आहेत, इंटरनॅशनल रिलेशन जे आहेत बघा. शेजाऱ्याला आपण टाळू शकत नाही. असं होऊ शकतं का की नको आम्हाला नेपाळ नको, जरा याला बाजूला सरकवा, दुसऱ्याला आत घ्या, असं होईल का? तुम्ही तुमचे शेजारी बदलू शकत नाही. ओके. तुम्ही तुमचा रूम पार्टनर बदलू शकता का? नाही. तुम्ही तुमची रूम बदलू शकता, पण रूम पार्टनर तो म्हणाल मी कशाला जाऊ. हे तर जॉग्राफिकल कार्यक्रम आहे सगळा, इथं बदल होईल का कुठला? नाही. म्हणून यांच्याबरोबरचे रिलेशन्स एकदम प्रॉपर पाहिजे बघा. भारताचे शेजारी बचपन MBA. ओके. बचपन MBA माहिती आहे ना तुम्हाला? बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान, भारताचे शेजारी जे आहेत बघा, यांच्याबरोबर आपले कसे रिलेशन आहेत, सख्खे शेजारी कोण आहेत आपले याच्यातले, है ना, ते तुम्हाला समजून घ्यावं लागतं. इंटरनॅशनल याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देन बायलॅटरल रिजनल ग्लोबल ग्रुपिंग जे आहे बघा. मग भारत कशा कशामध्ये आहे, जसं वेगवेगळे ग्रुप्स असतात. क्वाडमध्ये 4च देश आहे बघा. कुठले कुठले? भारत, आपलं USA, ऑस्ट्रेलिया आणि जपान. इस्रायल कुठून आला रे? क्वाड बोलतोय आपण. हां, कसं व्हायचं? सो बेसिकली क्वाड जे आहे मग 4च आहेत बघा. मग असे द्विपक्षीय संबंध पण असतात. काही ठिकाणी 2च लोकांची युती राहते बघा, काही ठिकाणी 3 लोक असतील, काही ठिकाणी 4 लोक असतील. लोक 4 देश आहेत. ओके. रिजनल ग्रुपिंग्स असू शकतात. मग त्याचं काय महत्त्व आहे? आता काही याच्यामध्ये आपण नसणार आहे, मग तिच्यामुळे काही इम्पॅक्ट होतो का? जसं G7 आहे, भारत आहे का G7चा पार्ट? नाही. ओके. आशियान आहे बघा, म्हणजे ते पण तुम्हाला इथं बघावं लागतं. इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंटरेस्ट, इंडियाज इंटरेस्ट ऑर इंडियन डायस्पोरा. इंडियन डायस्पोरा म्हणजे कोण? आपली जी जनता बाहेर आहेत बघा, है ना. बरेचसे लोक आजकाल तर होलसेल लोक तुम्हाला दिसायला लागलेत बघा, है ना. व्हिडिओ टाकत असतात ते, अमेरिकेतलं घर कसं असतं, ब्रिटनचं घर कसं असतं, इथले रस्ते कसे, है ना, इथं शेतातून कसा माल घ्यायचा वगैरे 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 असं ते सांगत असतात. ओके. तर भरपूर डायस्पोरा तुम्हाला दिसायला लागला आहे, है ना. निवासी भारतीय, अनिवासी भारतीय, प्रवासी भारतीय दिवस आपण साजरा करतो. ओके. सो भारतीय लोक जी आहेत बघा. ओके. आणि ओव्हरऑल जे आहे आता इथं बघा बऱ्याचदा जे आहे ना, हे आयोगाचे शब्द तुम्हाला दिले आहेत. भारतीय भांडवलदार, डायस्पोरा, तर हे तितकंसं प्रॉपर भाषांतर नाही आहे. ओके. हे तितकंसं प्रॉपर भाषांतर नाही. सगळे भांडवलदार असतीलच की ते भांडवलदारासाठी ठीक आहे, त्याचं कॅपिटल आहे आपल्यासाठी एक, पण ते टिपिकली जो आहे की याच्यापेक्षा अनिवासी भारतीय जे आहे. आता बघा, इंडियन मल्टीनॅशनल हॅव टू पे 15% ग्लोबल मिनिमम टॅक्स इन युरोप. आता युरोपनी हा निर्णय घेतला की भारतीय कंपन्यांवर किती टक्के टॅक्स लावायचा? 15% ग्लोबल मिनिमम टॅक्स लावायचाच, तुम्हाला पेच करायचा आहे. सिलेबस आहे बघा तुमचा. सिलेबस काय सांगतो? इफेक्ट ऑफ पॉलिसीज, ही त्यांची पॉलिसी युरोपची की हा टॅक्स तुम्ही प्ले करा. त्यांनी बनवून टाकले आपल्या. क्लिअर? मग आता अशा पॉलिसीज वेगवेगळ्या येऊ शकतात आणि ते कुठून कळतात आपल्याला? न्यूजपेपर, करंट आहे. सो GS2 हा पॅरलल चालतो करंटला. तुमची जेवढी करंटवर कमांड चांगली, जेवढ्या केस स्टडीज, जेवढे एक्झाम्पल चांगले, तेवढे तुमचे मार्क चांगले. जर तुम्ही म्हटलं की मला नोट द्या फक्त, मी वाचून घेईल माझी, तर मग त्या केसमध्ये तितकं वर्क होईल का याची जरा शक्यता किंवा शाश्वती जी आहे तर ती राहीलच, याची गॅरंटी नाही. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, एजन्सीज, ओके, वेगवेगळ्या ज्या काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे, एजन्सी, WTO आहेत, वर्ल्ड बँक आहे, त्याचे काही इश्यूज आहेत ते पण याच्यामध्ये असतात बघा. सो अशा पद्धतीने हा GS2चा सिलेबस आहे. आता या GS2च्या सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी डील करायच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे बघा. ओके. सो भारताचं संविधान एक महत्त्वाचं आहे, पण तो पण कसं ॲप्लिकेशन बेस्ड ते डील होतं. त्यातले खूप बारकावे तिथं
मॅटर करत नाही, की जे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिलिम्समध्ये मॅटर. दुसरा याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे गव्हर्नन्स, प्रशासन. ओके, प्रशासन कसं चालतं, काय चालतं. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे स्टेटमेंट्स पण असतात. कुणी प्रशासनाबद्दल काय म्हटलेलं आहे, मग हे खरंच असं आहे का, भारतीय प्रशासन असंच आहे का. जसं फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट आहे बघा, ओके, की गुड गव्हर्नन्स वॉज नेवर ऑन इंडियाज रडार. म्हणजे सुप्रशासन हा कधी आपला अजेंडा नव्हताच, माधव गोडबोले. ओके, म्हणजे आपण गव्हर्नन्स करतो आहे, पण सुप्रशासन, गोष्टी सोप्या कशा होतील याच्यावर आपण कधी प्रयत्न केले नाहीत किंवा त्या बघितल्या नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हे स्टेटमेंटचं तुम्हाला जे आहे क्रिटिसाइज करणं, की हे किती खरं आहे, किती खोटं आहे, किंवा हे खरंच योग्य आहे का, त्या पद्धतीने तुम्ही बघणं अपेक्षित असतं. ते तिसरा जो मुद्दा याच्यामधला तो आहे IR जो आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स. असं 3 तुकड्यांमध्ये याला तुम्हाला डील करायचं आहे. हे आता हे बाकीचे मुद्दे आपण गव्हर्नन्सशी डील करतो, पॉवर्टी असेल, एज्युकेशन, कारण ते तिथूनच डील होतात, कारण पॉलिसीज कशा बनतील त्या पद्धतीने. ओके, सो अशा पद्धतीने हा GS2 असा टॉपिक आहे, पण हा कम्प्लिटली जो आहे करंटला कोरिलेट होत जातो, करंटनुसार हा डील करतो, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने तुमचा ॲप्रोच याच्यामध्ये असणं गरजेचं असतं. याच्यासाठीच्या नोट्स किंवा वेळोवेळी तुम्हाला जे आहे काही बुक सांगितलं, आजच्या आज सगळं घेऊन यायचं जायचं काही गरज नाही आहे. इथं जे सांगितलं जाईल तेवढं जरी नीट केलं तरी गोष्टी ज्या आहेत तर त्या मोर दॅन इनफ असणार आहेत. ओके, सो कुणाला काही डाऊट्स असले तर ते तुम्ही विचारू शकता. जी लोक ऑनलाईन आहे ऑनलाईनमध्ये, किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. उद्या तुमचं जिओग्राफी GS1 आणि GS3 मधलं एन्व्हायरमेंट असे 2 टॉपिक जे आहेत ते रोहित सरांचं ॲप्रोच आणि त्याच्याशी कसं सिलेबस आहे काय आहे त्या गोष्टी होत्या. ओके, चला इकडं ऑनलाईनमध्ये कुणाला काही प्रश्न आहे, इकडं ऑफलाईनमध्ये का भूक लागली आता, हो ना, कुणाला भूक लागली, किंवा असं डोक्यात येत होतं आपल्या मेसवर आता जागा भेटणार नाही मला, आणि असे पण प्रश्न येतात की मेसवर बरीच गर्दी असते, लेट होऊन गेलं आता कसं होईल माझं. अशी मेस लावायची की जिच्यावर जेव्हा जाईल तेव्हा जेवण मिळेल. ओके, नाही तर सरळ डबा लावायचा, कारण अर्ध लक्ष तिकडं असतं. मग असले प्रकार आपल्याला नाही पाहिजे, कारण आता प्रायोरिटी जी आहे आपली तर ती जेवण ही प्रायोरिटी नक्कीच नाही आहे तुमची. आता जर तुम्ही योग्य गोष्टींना प्रायोरिटी दिली तर उद्या पाहिजे तसं जेवण मिळू शकतं. पण जर आता जेवणाला प्रायोरिटी दिली याचा अर्थ जेवण करायचं नाही असं काही नाही. नाही तर 4 दिवस झाले मी जेवलोच नाही, मी अभ्यासालाच प्रायोरिटी देतो आहे, तर मग तसं नको. हां ना, इथं शिकवणारी व्यक्ती डॉक्टर जरी असली तर नॉन प्रॅक्टिसिंग डॉक्टर, एवढं लक्षात ठेवून काम करा. ओके, CBBचे लेक्चर कुठून करायचे म्हणजे CBBचे लेक्चर इथूनच होतील ना तुम्हाला. ओके, हाच फळा असेल, माणूस हाच असेल. ओके, सो CBBचे सगळे लेक्चर्स मी घेतो आणि करंटचे पण लेक्चर जे आहेत ते तुमचे लागतील अजून जे आहे एखाद्या वीक नंतर. ओके, सो CBBचे लेक्चर्स प्रॉपरली होतील. ते दर शुक्रवारी तुमचं लेक्चर असतं CBBचं. हा PDF येईल ना वैशाली, तुम्हाला अपलोड होईल. ही PDF आत्ता जस्ट बनवून हे लेक्चर चालू असताना ते प्रिंट घेऊन आले यांच्याकरता, कारण ही बरीच मोठी प्रिंट होती. म्हणजे मी त्यांना ॲक्च्युली 2013 पासूनच कन्सिडर केलं होतं, पण नंतर बहुतेक मग तो टीमनी 79 पासूनच तुम्हाला त्या गोष्टी डील करून दिलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये एकूण एक गोष्ट आहे, तर ही तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल बघा, तुमच्या कोर्सेसमध्ये अपलोड होऊन जाईल. ओके, आणि याला घाबरायचं वगैरे कोणीच नाही, हे काय नसतं. तिच्यातले प्रश्न वाचा फक्त, 2दा तुम्हाला लक्षात येतं काय विचारलेलं आहे त्यांनी. तेवढं तर तुम्ही कॉलेज लाईफमध्ये केलंच असेल ना आपल्याला प्रश्न, तर असं पण तुम्हाला जेव्हा मी शिकवेल त्यावेळेस ते क्लिअर होऊन जाईल. क्लिअर, चलो, थँक्यू ऑल ऑफ यू.